हॅलो. पंचांचा अधिकृत इशारा निश्चितच आपल्याला मिळणार आहे. पाहायचे क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते, त्याचबरोबर निर्धारित 45 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं कंप्लीट करणं हे बंधनकारक असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 10x चे चेंडू वापरले जात आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 संघांचा सहभाग आपण इथे पाहू शकता. त्याचबरोबर स्पर्धेचा दिवस क्रमांक पहिला, उद्घाटनी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षकांची ही संख्या बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते आणि जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसे तसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जोडले गेलेले आपण पाहू शकाल. पंचांचा अधिकृत इशारा मिळतोय आणि सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतोय. फलंदाज बरकत आणि त्याच्याबरोबर पोपट. बरकत शेख आणि पोपट चव्हाण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना गोलंदाज निलेश राजे भोसले आपल्याला पाहायला मिळतात. लगेचच या सामन्याला इथे सुरुवात होत आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आहे, पॅड्स वर जाऊन चेंडू आदळतो, परंतु डावी एसटी सोडणारा चेंडू गोलंदाजाला माहित आहे, त्यामुळे निश्चितच गोलंदाजाने कोणत्याही पद्धतीने ते अपील रेज केली नाही, ही सुद्धा समय सूचकता आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे गोलंदाज निलेश राजे भोसले याने. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांसाठी कोणत्याही पद्धतीने रेफरल अवेलेबल नसणार आहे. पंच जर साशंक असतील तर पंच निश्चितच रिव्ह्यू घेऊ शकतात. यावेळेस चांगल्या पद्धतीने ते ग्लान्स केलेले आहे पोपटजी चव्हाण यांच्या वतीने. खरं तर मैदानाच्या आतमध्ये हा फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक दूरवरून अगदी चेंडूपर्यंत पोहोचले. डीप फाईन लेग रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 10x चेंडू आहे, त्यामुळे निश्चितच चांगलं टायमिंग जर तुमचं जुळलं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो आणि त्याचाच फायदा इथे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असणारे बरकत शेख आणि पोपट चव्हाण कशा पद्धतीने उचलतात हे अत्यंत महत्वाचं आहे. सामना निर्धारित 8 षटकांचा. यावेळेचा हा फटका चांगला आहे, स्लॉ केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला उपस्थित आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू अडवला जातो, फेकी केली जाईल. 8 षटकांचा सामना आहे, त्यामुळे तुमच्याकडे सर्टन प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीची 2 षटकं कशा पद्धतीने खेळावीत, त्यानंतरची 2 षटकं कशा पद्धतीने खेळावीत, अशा पद्धतीने तुमच्याकडे सर्टन रोडमॅप असणं फार गरजेचं आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आहेत. बरकतसाठीचा हा चेंडू आहे, इथे उजव्या स्टेजच्या फार बाहेरून खेचून मारलाय आणि आजच्या दिवसातील पहिला चौकार येतोय बरकत शेखच्या बॅक मधून. चौकार. हा चौकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहू शकाल तर त्या आहेत 8. चांगली सुरुवात मिळते ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. अर्थातच सनी स्पोर्ट्स इंदोली संघासाठी सन्माननीय शिराजजी मुलानी साहेबांचा हा संघ आहे, ज्यामध्ये बरकत शेख ऍज अ चॉईस प्लेअर मैदानाच्या आतमध्ये खेळतो. अनेक स्पर्धांमध्ये बरकतला आपण खेळताना पाहिलेला आहे. अलीकडेच मुरबाडमध्ये धडाकेबाज चषक जिकडे झाला तिथेही पांडुरंग सीसी श्रेया 11 कोल्हापूर या संघाकडून बरकत शेखला खेळताना आम्ही पाहिलेला आहे. काय गोलंदाजी त्या संपूर्ण याच्यामध्ये बरकत शेखची राहिली होती. व्यावसायिक गटामध्ये खेळणारे खेळाडू ज्यावेळेस तुमच्याकडे अवेलेबल असतात, उपलब्ध असतात, त्यावेळेस त्यांचा अनुभव सुद्धा इतर खेळाडू घेत असतात. त्याचबरोबर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून खेळण्याचा प्रयत्न त्यांचा निश्चितच असतो. निलेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित. व्हॉट ए ग्रेट कॅच, अप्रतिम कॅच इथे वैभव टिपला आणि फलंदाज यावेळेस पोपट चव्हाण बाद झालेले आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये निलेश राजे भोसले स्वतःची उपयुक्तता सिद्ध करतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या अगोदर एक चौकार आला होता. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन बऱ्याचदा गोलंदाजासाठी घातक ठरत असते, कारण तुम्हाला तुमच्या टप्प्यावर नियंत्रण मिळवणं हे अत्यंत कठीण होत असतं. त्याचबरोबर दिशेवर नियंत्रण ठेवणं कठीण होत असतं आणि अशातच इथे चांगली गोलंदाजी, अनुभवी गोलंदाज आहेत निलेश राज भोसले आणि अनुभव हा माणसाचा
सर्वोत्तम गुरु आहे असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज नॉट बेस्ट फीचर, इट्स अ सायलेंट फीचर असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज नॉट अ बेस्ट टीचर, इट इज ऑल्सो सायलेंट फीचर असं म्हटलं जातं. आणि हे वैशिष्ट्य असलं पाहिजे. अनुभव हेच ज्यांचं वैशिष्ट्य आहे मैदानाच्या आतमध्ये ते फार कमी चुका करत असतात आणि स्वतः मला असं वाटतं पेशाने वकील आहेत आणि म्हणून वकील साहेबांना काय करावं याचं ज्ञान निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या पद्धतीने एज्युकेशन राखलं गेलं गोलंदाजीचं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत निलेश राजे भोसले. फलंदाज बाद झाले पोपट चव्हाण आणि क्रमांक 3 साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहू शकाल तर ते आहेत लखन चव्हाण. लारा रावते कर्णधार आहेत या सनी स्पोर्ट्स इंदोली संघाचे. आणि गोलंदाजी क्रमामध्ये बदल केला जातो. दोन्ही एंडने सामने खेळवले जातील. 2 षटकांसाठी पॉवर प्ले अवेलेबल आहे आणि अशातच क्रमांक 2 साठी गोलंदाज श्रावण पवार यांना वापरलं जात आहे. यावेळेस फुललेंचा चेंडू अंडरचा फटका, क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि इथे पाहायचं आहे अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाकडून थोडीफार जरी मिस्टेक झाली, फंबल झालं की जिकडे 1 धाव आहे तिकडे लगेचच 2 धावांमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. अलीकडे फिटनेस लेवल सुद्धा प्रशांत इथे फलंदाजांची खेळाडूंची निश्चितच वाढलेली आहे आणि त्याचा फायदा या क्रिकेटला निश्चितच होतो. 2 धावा मिळाल्या. डाऊन दी लेग यावेळेस पंच दोन्ही हात त्यांचे फैलावतील. हा चेंडू अवांतर 1 धाव धावफलकाला देऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 12. आदिमायर स्पोर्ट्सच्या वतीने खेळला जाणारा श्रावण पवार, मला असं वाटतं ऑप्शन मध्ये सर्वाधिक बोली ज्या खेळाडूवर लागली आणि सर्वाधिक महागडा जो खेळाडू ठरला तो मैदानाच्या आतमध्ये त्याची उपयुक्तता सिद्ध करतोय. यावेळेस फलंदाज बाद झाले तेच म्हणजेच बरकत शेख. त्रिफळाचीत अगदी कोणत्याही प्रत्युत्तर फलंदाजाकडे नव्हतं. फुलर यांचा चेंडू होता. यष्ट्यांचा वेध या चेंडूने घेतला आणि त्याचबरोबर चेंडूने त्याचं साध्य साधलं असं म्हणायला हरकत नाही. फुलर लाईन ज्या ज्या वेळेस तुम्ही ठेवाल, विकेट टू विकेट गोलंदाजी ज्या ज्या वेळेस तुम्ही करा, जर फलंदाजाकडून काही मिस्टेक्स झाल्या तर त्याचा फायदा लगेचच त्या गोलंदाजाला तिकडे मिळत असतो आणि तेच झालेलं आपण पाहिलं. फलंदाज बरकत शेख यावेळेस निश्चितच इथे बाद झाले. बरकत बाद झाले. त्याचबरोबर पोपट चव्हाण हे 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. खेळपट्टीवर जोडी आपण पाहू शकाल लखन चव्हाण आणि त्यांच्या साथीने अनिल इंगवले असे हे 2 फलंदाज आहेत. अनिल इंगवले यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे आणि अनुभव माणसाला त्याच्या आयुष्यातील चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. पाहायचं इथे पैगंबर अत्तार यांचं इथे आगमन झालं. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. सकाळचं हे सत्र चांगलं सुदिंग ऍटमॉस्फिअर निश्चितच इकडे आहे. झाडांकडे जर आपली नजर गेली तर झाडांची पानं हवी त्या पद्धतीने मुवमेंट करत नाही. म्हणजे या क्रीडा नगरीवरून हवेचा जो जोर हवा आहे तो तितका निश्चितच आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अशातच फलंदाजांना प्रशांत अधिक मेहनत घ्यावी लागेल. सीमारेषा जर तुम्हाला क्लिअर करायची असेल, टेनिस बॉल अशा पद्धतीचा चेंडू असतो की हवेचा जोर ज्या बाजूने त्या बाजूने तुम्ही जर फटके खेळलात तर तुम्हाला अधिक फायदा त्या सगळ्या गोष्टीचा होत असतो. अधिक वेगाने चेंडू सीमारेषेपर्यंत ट्रॅव्हल होत असतो. डावखुरे आताचा फलंदाज इथेही डाऊन दी लेग निश्चितच आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. लेग स्टंपवर ठेवलं होतं आणि ड्रिल करून दाखवत आहेत फलंदाज अनिल इंगवले. खूप सारा अनुभव या फलंदाजाकडे आहे आणि या अनुभवाला इथे निश्चितच न्याय द्यावा लागेल. प्रतिभा भरलेली आहे कारण तुम्ही 40 प्लसच्या वर जात असताना सुद्धा इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमच्यावर बोली लागते. त्याचबरोबर तुमचा संघामध्ये समावेश होतो. पोटेन्शियल तुमच्याकडे आहे आणि अनेक वर्ष तुम्ही खरं तर ते टिकून ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण अलीकडे आपण बघत असतो काही खेळाडू 1 2 3 वर्ष खेळतात, चांगल्या टच मध्ये असतात, त्यानंतर त्यांना संघामधून बाहेर व्हावं लागतं. परंतु इथे आपण अनिल इंगवलेच्या वतीने बघत आहोत. गेली अनेक वर्ष अनिल खेळतायत. श्रावण पवार
श्रावणचा हा फुलटॉस आहे, इथे इम्प्रोवाइज्ड फटका खेळायचा होता. पंच हा चेंडू वाईड घोषित करतायत. बऱ्याचदा यॉर्कर चेंडू हाताळत असताना अशा पद्धतीने फुलटॉस चेंडू तिकडे जात असतात, नियंत्रण थोडं खालावत असतं आणि फुलटॉस चेंडू अत्यंत सोपा चेंडू असतो. परंतु फलंदाज मला असं वाटतं इतर सगळ्या चेंडूंसाठी प्रशांत तयार असतात, परंतु आपल्याकडे फुलटॉस येणार आहे हे फलंदाज कधी अँटिसिपेट करत नाही. रक्षात्मक रीतीने खेळून काढलेले आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये फॉरवर्डला उपस्थित होते, चेंडू अडवतायत, फेकी करतायत. एक धाव निश्चितच इकडे मिळाली. 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला, ज्यामध्ये धावपलकर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 17. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि एक गडी बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण धावा आतापर्यंत 17 झालेल्या आहेत, म्हणजे या षटकामध्ये 8 धावा खर्च झालेल्या आहेत त्या श्रावण पवार या गोलंदाजाच्या वतीने. श्रावणने सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती केली असेल तर बरकत शेख सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याने खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला. म्हणजे त्याच्यासाठी कर्णधाराने हनुमंत हनुमंत घाडगे यांनी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पूर्णपणे निश्चितच योग्य रीतीने ते पेललेली आहे गोलंदाज श्रावण पवारने. तिसऱ्या षटकासाठी पाहायचे कोणते गोलंदाज इकडे वापरले जातील. आपण 45 मिनिटांचा अवधी देत आहोत 8 षटक कंप्लीट करण्यासाठी. मला असं वाटतं आतापर्यंत 11 वाजून 9 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 9 मिनिटांचा अवधी 2 षटक कंप्लीट करण्यासाठी वापरला गेलेला आहे. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये निलेश राजे भोसले येत आहेत. पॅव्हिलियन एन कडून गोलंदाज क्रमांक 3 साठी सेकंड स्पेल मध्ये निलेश राजे भोसले वापरले जातील. लखन चव्हाणचा हा पंच आपण पाहिला, थांबले होते, त्यानंतर चेंडूची वाट पाहिली होती. चांगलं टायमिंग आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल. अलीकडचं टेनिस क्रिकेट जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा फलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर शफल होत असताना ऑनसाइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, इम्प्रोवाइज फटके आपल्याला दाखवतात. परंतु इथे मात्र ज्या पद्धतीने चेंडू फेकला जातो गोलंदाजांच्या वतीने त्याचा त्याच पद्धतीने समाचार घेतला जातो. कोणतेही अतिरिक्त रिस्क इकडे घेतलं जात नाही किंवा इम्प्रोवाइज क्रिकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नाही. अनिल इंगवले आणि लखन चव्हाण हे दोन फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडला. डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज अनिल इंगवले. निलेश सहा चेंडू यावेळेस पॅड मधून लॉफ्ट केले, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, घरपोच सेवा मिळाली आणि ती स्वीकारली. ते क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज अनिल इंगवलेच्या खेळीचा इथे अंत झाला. व्यक्तिगतरित्या फक्त आणि फक्त एका धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन अनिल इंगवलेचं राहिलेलं आहे. 3 चेंडूंचा सामना अनिल इंगवले यांनी केला. तुम्हाला ज्यावेळेस 8 षटकांचे सामने असतात त्यावेळेस स्वतःची जी इनिंग आहे, डाव आहे, तो बिल्टअप करता आला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला निश्चितच एक योजनेच्या बरोबर जावं लागेल की कोणत्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये आक्रमक भूमिका घ्यायची आहे, कोणत्या फलंदाजाने अँकर रोल प्ले करायचे, या सगळ्या गोष्टी अलीकडच्या क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. अशातच 8 षटकं मला असं वाटतं टेनिस क्रिकेटसाठी ही पुरेशी आहेत आणि त्यामध्ये जर तुमच्याकडे सर्टन गेम प्लॅन नसेल तर तुमची तारांबळ उडालेली निश्चितच प्रेक्षक बघतील. पाहायचे नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. सौरभ जाधव येत आहेत. सौरभ जाधव हा सुद्धा अत्यंत आक्रमक, भेदक, विध्वंसक फलंदाज खेळपट्टीवर आता येत आहे आणि आक्रमणाची थोडी गरज निश्चितच निर्माण झालेली आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत शांत राहिली. फलंदाजी करणारा संघ सनी स्पोर्ट्स इंदोली या संघासाठी लीग फॉर्मॅटचे सामने आहेत, म्हणजे प्रत्येक सामना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मला असं वाटतं लागोपाठ 2 सामने जर तुम्ही जिंकू शकलात तर सेमीफायनल मध्ये तुमची वर्णी तिकडे लागू शकते. ज्येष्ठ क्रिकेटपटू सन्मान्य कुमारजी करडे अप्पा यांचं नुकताच आगमन झालं. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 18 धावा धावपलकर जोडले गेलेले आहेत. गोलंदाज निलेश राजे भोसले चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिलेली आहे. सौरभ साठीचा हा पहिला चेंडू उडवलाय, उंच उंच चेंडू आभाळामध्ये उभा राहतोय आणि स्वतः गोलंदाज निलेश राजे यांच्याकडून इथे थोडी चूक होते. अशा पद्धतीने झेल घेणं
हे तितकं सोपं नसतं. एकतर चेंडू उंच उंच आभाळामध्ये, दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला स्वतःचा फॉलो थ्रू कव्हर करत असताना, म्हणजे तुम्ही गोलंदाजी करत असता तुमचा एक रिदम असतो, तो तुम्हाला ब्रेक करायचा आहे, त्यानंतर पुन्हा मागे वळायचंय आणि मागे वळत असताना पाठपुरे होऊन झेल कॅरी करणं हे तितकं सोपं काम नाही. इट्स नॉट अन इझी जॉब. मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीने घटना नेहमी होत असतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा इथे राहिलेला आहे. फलंदाजांनी एक गोष्ट निश्चितच प्रशांत इथे हेरले की सरळ बॅटने इथे आता धावा तितक्या मोठ्या प्रमाणात येत नाही किंवा वेगाने येत नाही, काहीतरी वेगळं करावं लागेल आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या वतीने निश्चितच, मला असं वाटतं लखन चव्हाण तिकडे होते, त्यांच्या वतीने झालेला आहे. पूल केलेला आहे यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू डीप फाईन लेग रिजन कडे मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा थोडे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि हीच परवानगी होती इथे लखन चव्हाण त्याचबरोबर सौरभ जाधव या जोडीला मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण करण्याची आणि त्या 2 धावा निश्चितच योग्य रीतीने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 2 षटकांचा स्पेल इथे निलेश राजे भोसले यांचा संपलेला आहे, ज्याने त्याने 13 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स मिळवलेल्या आहेत. चांगला स्पेल निश्चितच इकडे निलेश राजे भोसले यांचा आपण पाहिलेला आहे. निर्धारित 8 षटकांसाठी तुमच्याकडे 45 मिनिटे, त्यामुळे वेळेचा अपव्यय इथे कर्णधाराने न करणं अगदी योग्य असेल. वेळेवर ज्या गोष्टी होतात त्या आपल्याला पाहणं अत्यंत चांगल्या वाटतात किंवा त्या लाभदायक असतात आणि वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन ज्या ज्या वेळेस होत असतं त्या वेळेस आपण यशस्वीतेकडे वाटचाल करत असतो. माणसाच्या आयुष्यामध्ये टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सक्सेस अचीव्ह करण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. पाहायचं आहे बरकत शेख बाद झाले होते. सुरुवात बरकतची चांगली राहिली होती, कारण एक चौकार त्याच्या बॅटमधून अर्ली इनिंग मध्ये आला होता. त्याचबरोबर पोपट चव्हाणने निराश केलंय, कारण ज्या पद्धतीची योग्यता पोपट चव्हाणची आहे मला हे दिसेल त्यामुळे. त्याचबरोबर अनिल इंगवले बाद झाले होते. इथे स्लॉग हिटिंग आपल्याला पाहायला मिळते. उंच चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा हटापिटा करतायत आणि अंतिमतः चेंडू अडून फेकी केली गेली. 2 धावा इकडे आलेल्या आहेत. ग्राउंड मोठा आहे, प्रशस्त अशा पद्धतीचं ग्राउंड आहे. ज्यावेळेस तुम्हाला षटकार चौकार मिळत नसतील त्यावेळेस तुम्हाला एकेरी दुहेरी धावा किंवा तुम्हाला गॅप पिक करावे लागतील. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण प्रशांत नेहमी बघत असतो, विराट कोहली सारखा फलंदाज आहे, ज्यावेळेस त्याला अर्ली इनिंग मध्ये चौकार षटकार मिळत नसतील त्यावेळेस गॅप मध्ये चेंडू ढकलत असताना जिकडे 1 धावे तिकडे क्षेत्ररक्षकावर अतिरिक्त दबाव टाकत असताना त्याच्या 2 मध्ये कन्व्हर्जन केलं जातं, त्यानंतर 3 धावा मिळवल्या जातात. अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्ट्राईक रोटेट करावी लागेल. रणजित साहा यावेळेचा चेंडू, एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, फिरून मारायचं होतं परंतु इथे क्षेत्ररक्षकाला शोधलंय असं म्हणायला हरकत नाही. साधा सोपा झेल टिपला गेला आणि इथे फलंदाज सौरभ जाधव च्या खेळीचा अंत झाला. एका पाठोपाठ एक फलंदाज रेग्युलर इंटरवल मध्ये इथे फेल होत आहेत आणि हे यश आहे इथे गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे. आदिमाया स्पोर्ट्स सन्मान्य हनुमंतजी घाडगे यांच्या मालकीचा संघ आहे. त्याचबरोबर सनी स्पोर्ट्स इंदोली सिराजी मुलानी यांच्या मालकीचा हा संघ आपण पाहू शकाल. 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थात कराड प्रीमियर लीग 2023च्या पर्वामध्ये सम्मिलित झालेले आपण पाहू शकता आणि प्रत्येक संघाला मला असं वाटतं प्रत्येक दिवशी 2 सामने खेळण्याची संधी तिकडे आहे आणि त्यापैकी किती सामन्यांमध्ये तुम्ही विजय मिळवता. त्याचबरोबर एक शक्यता तर निश्चित आहे, दोन्ही सामने जर तुम्ही पराभूत झालात तर या स्पर्धेला रामराम ठोकावं लागेल, हे तितकंच निश्चित आहे. पाहायचंय यानंतर रणजितची गोलंदाजी कशी असेल. मला असं वाटतं रोहित मोरे येत आहेत यानंतर फलंदाजीसाठी. क्रमांक 3 चे फलंदाज लखन चव्हाण अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहेत आणि पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करत असता 2-3 षटकं झाली 8 ओव्हरमध्ये, मला असं वाटतं 2 षटकामध्ये तुम्हाला फलंदाज म्हणून या खेळपट्टीचा अंदाज येणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कोणतं टार्गेट इथे सेट करावं हे तुम्ही ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या भारतीय खेळपट्ट्यांवर आयोजित केलेला भारतामध्ये आयोजित केलेला वर्ल्ड कप बघितला, ज्यामध्ये 10 सामने भारतीय संघाने निश्चितच जिंकले होते, दिमागदार पद्धतीने जिंकले होते.
परंतु शेवटच्या सामन्यामध्ये कुठेतरी अनालिसिस किंवा आकलन कमी पडलं. कारण शेवटच्या सामन्यामध्ये 280, 290, 300 पर्यंतचं जर टार्गेट डोळ्यासमोर असतं रोहित शर्मा आणि कंपनीच्या, तर कदाचित तितका धावा त्यांनी धावपलकर जोडल्या सुद्धा असत्या आणि एक चांगला सामना निश्चितच तिकडे आपण पाहू शकलो असतो. टार्गेट सेट करणं हे सुद्धा फलंदाजांचं काम आहे. समोरच्या दिशेने फटका लॉफ्ट केलेला आहे. यावेळेस इथेही उंची मिळाली. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न फार चांगले झाले आणि त्याच्या हाताला चटका देत असताना चेंडू निघून गेला. सीमापार आजच्या दिवसातील पहिला दर्जेदार षटकार येतोय तो म्हणजेच रोहित मोरेच्या बॅटमधून. रोहित मोरे पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार होईल. सन्माननीय सुहाजी शिवाजीराव जगताप नगरसेवक यांचं आगमन इथे या मुख्य व्यासपीठावर होत आहे. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या संपूर्ण स्पर्धेसाठी जे 4 भव्य दिव्य चषक त्याचबरोबर मानाचे करंडक आपण बघत आहात त्यांचं सौजन्य साहेबांच्या वतीने दिलं गेलेलं आहे. असं म्हणतात शतेषु जायते सुरा सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100 माणसांमध्ये एखादा शूर जन्माला येतो, त्याचबरोबर 1000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये एखादा वक्ता जन्माला येतो. परंतु समाजामध्ये दानशूर दात्यांची ही फार कमतरता असते. परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला अनेक 20 स्तरांमधून सहकार्य झालेलं पाहायला मिळालं. त्या सर्वांच्या आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया. दातृत्व हा सुद्धा माणसाच्या आयुष्यातील फार मोठा गुण आहे, सद्गुण आहे. त्याचबरोबर माणसाचं आयुष्य ज्यामध्ये निश्चितच समृद्ध होत असतं, शोभून दिसत असतं आणि ते दातृत्व करणं मला असं वाटतं प्रत्येक जण गांभीर्याने घेईलच असं नाही. परंतु इथे या स्पर्धेसाठी अनेक व्यक्तिमत्व अशी मिळालेली आहेत की ज्याने दातृत्व स्वीकारलेले आहे, भरभरून या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकांमध्ये 33 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत आणि आतापर्यंत आपण पाहिले 4 गडी बाद झालेले आहेत, ज्यामध्ये बरकत शेठचं बाद होणं हे अत्यंत जिव्हारी लागलं होतं. इथं फलंदाजी करणारा संघ अर्थात सनी स्पोर्ट्स इंदोली संघाच्या आणि त्यानंतर इथे जो शॉट कॅम्यो खेळला जातो रोहित मोरेच्या वतीने तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे क्रिकेट असं आहे ज्यामध्ये तुम्ही किती खेळलात त्यापेक्षा कसे खेळलात त्याला अत्यंत महत्व आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये ते सुद्धा तसंच आहे. म्हणजे तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला फार महत्व आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक रेट तुम्हाला अलीकडच्या लिमिटेड ओव्हर एडिशन मध्ये जर राखता आलं तर तुम्ही फलंदाज म्हणून उपयुक्त ठरलात असं आपण म्हणूया. 35 धावा धावपलकावर गोलंदाज संदीप पाटील आलेले आहेत की जे अनुभवाने समृद्ध आहेत. ते सुद्धा 40+ एक निश्चितच नामवंत गुणवंत खेळाडू आहेत. चांगली हा गोलंदाजी आहे. राईट ऑन टू दी टार्गेट. उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवलं जातं, 4थ्या 5व्या स्टंप्सवर ठेवलं जातं, ज्याला अनसर्टन्टी कॉरिडॉर असं क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये म्हणतात. अनिश्चिततेची ती एरिया आहे आणि तिथे बऱ्याचदा जर तुम्ही योग्य रीतीने चेंडू हाताळला तर फलंदाजाला चुकी करण्यासाठी तुम्ही भाग पाडत असता. यावेळेस स्लॉग हिटिंग उजव्या इष्टीच्या बाहेरून खेचून मारलं आणि इथे मिळालं अंतर. खूप मोठा लांब पल्ल्याचा हा षटकार फलंदाज लखन चव्हाणच्या वतीने इथे आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट हिटिंग. संदीप पाटील तयार. इथे बॅटच्या आतल्या भागाला चेंडू निश्चितच लागतोय. आता या दोन्ही फलंदाजांना चांगला सूर सापडलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण अलीकडच्या 4-5 चेंडूंमध्ये 2 षटकार निश्चितच तिकडे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. काही गोष्टी आयोजकांवर डिपेंड असतात. खेळ कशा पद्धतीने चालला पाहिजे, त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल असेल नसेल, ह्या सगळ्या गोष्टी चे अधिकार निश्चितच आयोजकांकडे असतात आणि ते राखीव असले पाहिजेत. योग्य वेळेला योग्य निर्णय
आपल्याला घेता आले पाहिजेत. पूल करायचा होता, कंट्रोल पूलचा फटका आपण पाहिला. डीप मधून काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक समोर आला, चेंडू अडवला, फेकी झाली, एका धावेने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या असतील 43 अर्थात 43. दिस इज दी फिफ्थ ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय संदीप पाटील. ही हॅज कन्सिडर्ड 1-6 इन दिस ओव्हर. आणि लखन चव्हाण मला असं वाटतं क्रमांक 3 साठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि अजूनही खेळपट्टीवर तग धरून उभे आहेत. यावेळेचा हा फटका इथे फसलेला पाहायचंय, क्षेत्ररक्षकांपासून फार दूर चेंडू आहे आणि चेंडू उंच उंच हवेमध्ये गेला होता. खूप ट्रॅव्हल निश्चितच इथे झाला होता आणि म्हणूनच पंच काहीतरी सूचित करतायत. 2 धावा 45. येस, हे षटक समाप्त झालेलं आहे. गोलंदाजाची शैली चेक करायची आहे. ओव्हर स्टेपिंग. गोलंदाज ज्यावेळेस पंचांना क्रॉस करत होता त्यावेळेस निश्चितच मला असं वाटतं जी लॉबी आहे तिला गोलंदाजाचा पाय टच झालेला आहे की नाही या संदर्भात पंचांनी रिव्ह्यू मागितलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांकडे तो अधिकार आहे. ते ज्यावेळेस साशंक असतील त्यावेळेस ते रिव्ह्यू घेऊ शकतात. अदरवाईज कोणत्याही गोष्टीसाठी इकडे रिव्ह्यू ठेवला गेलेला नाही. यानंतरचा सामना सहारा स्पोर्ट्स कराड आणि त्रिणय सुमित वॉरियर्स या दोन संघांदरम्यान असेल. नो चेंडू, त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. त्याचबरोबर दोन्ही संघाचे संघनायक समालोचन कक्षाशी संपर्क साधा आणि खेळाडूंची यादी निश्चितच इथे तुम्हाला बनवायची आहे. याचे फॉर्म्स आमच्याकडे आहेत आणि ते तुम्ही लगेचच घेऊन जा आणि ते फिल करून लवकरात लवकर तुम्ही द्या. अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीचा नो चेंडू तुम्ही हाताळा. येणारा चेंडू हा फ्रीटच असतो आणि म्हणून येणारा चेंडू फ्रीट असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज लखन चव्हाण याच्याकडे फार मोठी संधी आलेली आहे. लखन तसेही आता आक्रमक होत चाललेले आहेत. लख प्रकाश त्यांच्या फलंदाजीचा आपण आता पाहिलेला आहे. सूर्याचा लपंडाव थोडा सुरू आहे, कधी ऊन कधी सावली अशा पद्धतीने वातावरण आपण बघत आहोत. हा चेंडू वाईड आहे आणि येणारा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा फ्रीट असेल. मी एका सामन्यामध्ये प्रशांत समालोचन करत होतो जिकडे 5 चेंडूंसाठी फ्रीट अलाईव्ह होता आणि 6व्या चेंडूवर तो संपला. असंही कधी कधी होत असतं आणि गोलंदाज फार मोठ्या दबावामध्ये जात असतात. या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे दोन्ही संघाचे संघनायक आमच्यापर्यंत लगेचच पोहोचा आणि तुमच्यासाठी प्लेयर्स लिस्ट इथे द्यायची आहे आणि तो फॉर्म इकडे लगेचच घेऊन जा आणि तो फिलअप करून द्या. सहारा स्पोर्टचे संघमालक लालाभाई बागवान यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडे आम्ही एक लिस्ट इकडे सुपूर्द करत आहोत. लवकरात लवकर ती भरून आम्हाला मिळेल हीच अपेक्षा. एक हसरा अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट वेडा अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व. यस, क्रिकेट लवर लालाभाई असं त्यांच्यासाठी वापरलं जाणारं संबोधन आहे. आणि तुमच्यासाठी एखादं जर संबोधन वापरलं जात असेल तर त्या पद्धतीची कामगिरी तुम्ही केली म्हणून तुमच्यासाठी ते संबोधन असतं. अर्थात एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याने कधी कोणाला 1 रुपया जरी दान दिला नसेल आणि त्याला आपण दानशूर राजा म्हणू शकत नाही. तुमच्याकडे दान देण्याची वृत्ती असेल तरच तो दानशूर राजा असतो. क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये रोहित शर्मा सारखा फलंदाज आहे, अनेक षटकार त्याच्या बॅटमधून अनेक वर्ष आपण अनुभवतो म्हणून तो हिटमॅन आहे. विराट कोहलीला रन मशीन म्हणतात, अनेक धावा त्याच्या बॅटमधून आल्या म्हणून रन मशीन आहे. म्हणजे जे संबोधन तुमच्या समोर वापरलं जातं त्या पद्धतीची कामगिरी तुमच्याकडून होणं अपेक्षित असतं आणि समाजाच्या सगळ्या गोष्टीची दखल घेत असतं. 5 षटकांचा खेळ संपलाय. चला, अधिकचा वेळ खर्च होत आहे त्यामुळे विनंती असेल लगेचच आपण ड्रिंक्स इंटरवल कंप्लीट करून 6व्या षटकाला सुरुवात करायची आहे. आतापर्यंत लखन चव्हाण या फलंदाजाने फार प्रभावित केलेलं आहे कारण संयम आणि त्याचबरोबर आक्रमकता यांचं दुहेरी मिश्रण त्याने त्याच्या फलंदाजीमध्ये दाखवलेलं आहे. व्यक्तिगतरित्या 22 धावांवर खेळतोय. चांगली माहिती प्रशांतच्या वतीने आम्हाला मिळते. 2 षटकार निश्चितच त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत आणि रोहित मोरेने सुद्धा प्रभावित केलेले आहे कारण 3 चेंडूंचा सामना करत असताना व्यक्तिगतरित्या 300च्या स्ट्राईक रेटने 9 धावा इथे रोहित मोरेनं धावफलकावर जोडलेले आहेत.
त्रिनय स्पोर्ट्सचे संघमालक सन्माननीय राहुलजी फौजी साहेबांचं आगमन झालेले आहे. त्यांना आम्ही इकडे प्लेयर्स लिस्ट फिल करण्यासाठी देत आहोत. त्रिनय सुमित, राहुलजी हुलवान साहेब संघाचे संघमालक आहेत, फौजी आहेत. त्याचबरोबर अजय जगधने यांना आपण चॉईस प्लेयर म्हणून पाहू शकता. आणि रोहित पाटील त्यांच्या संघाचे संघनायक आहेत. कर्णधार पद अत्यंत जिकरीचं मोठं असतं. इथे फटका चांगला होता, एलिव्हेशन सुद्धा मिळालं होतं, परंतु अंतिमतः आपण पाहिली, मला असं वाटतं फलंदाची बॅट थोडीशी फिरली होती आणि त्यामुळे अंतर इथे कापता आलं नाही चेंडूला. आणि फलंदाज रोहित मोरे इथे बाद झालेले आहेत. खेळपट्टी गाठल्यानंतर लगेचच आक्रमकतेला गवसणी घालण्याचा प्रयत्न रोहित मोरेचा राहिला होता. एक षटकार त्या पद्धतीने त्याने आपल्याला दाखवला होता आणि धावफलक जे मंद गतीने पुढे चाललं होतं त्याला थोडी गती रोहित मोरेंनी निश्चित दिली होती. आणि त्यानंतर लखन चव्हाणचे आपण काही फटके अनुभवले. त्यामध्ये एक षटकार लांब पल्ल्याचा लखनने दाखवला होता. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना धावफलक जर आपण पाहिला आतापर्यंत ते 47 अर्थात 47 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. अजूनही 3 षटकांचा काही शेष आहे. त्यामुळे लगेचच आपण क्रमांक 6व्या षटकाला सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल पॅव्हिलियन एंड कडून गोलंदाज रणजित वापरला जातो. ब्लॅक स्क्रीन निश्चितच अगदी त्याच्या समोर सुद्धा आहे आणि त्याच्या मागे सुद्धा आहे. अलीकडे कॅमेरा वर्क्स अत्यंत महत्वाचं राहिलेलं आहे. क्रिकेट टेनिस क्रिकेटला विशेषत्वाने सुगीचे दिवस आलेले आहेत, सोनेरी दिवस आलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनरचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. इथे स्विच केलं स्वतःला आणि बॅटची ग्रिप चेंज केली. विरुद्ध दिशेने विरुद्ध प्रवाहामध्ये जात असताना चेंडूफाईचा चांगला संपर्क आणला. दर्जेदार फटका इथे आपल्याला दाखवला फलंदाज सचिन पवारनं. आणि पवारनं त्याचे पॉवर दाखवली असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर षटकार. धावफलक याचबरोबर 53 पर्यंत जाऊन पोहोचतं. वेल फिनिशर आहेत फलंदाज सचिन पवार आणि क्रमांक 7 वर अगदी बरोबर त्यांना प्लेस केलेलं आहे. कर्णधाराचं सुद्धा आपण कौतुक करूयात. तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही लीग खेळत असता त्यावेळेस अनेक गावांमधून खेळाडू आलेले असतात आणि प्रत्येकाची गुणवत्ता आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं असतं. इथे स्विच केलेला आहे. चांगली ड्राईव्ह खरं तर इकडे आपण पाहिली. कव्हर्स रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. मला असं वाटतं मिड ऑफ कडे चेंडू गेला आणि चेंडू वाढून इथे निश्चितच फेकी झाली. एक धाव इकडे मिळाली. आल्या आल्या पहिल्या चेंडूला अशा पद्धतीने फटका खेळणं हे इतकं सोपं काम नाही, परंतु अलीकडचं क्रिकेट हे निर्भीड झालेलं आहे आणि त्याचाच परिचय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सचिन पवारनं आपल्याला दिला. रणजित यावेळेस फुलटॉस होता. चांगल्या पद्धतीने इथे स्वीपचा फटका आपल्याला फलंदाजाने दाखवला. क्षेत्ररक्षकाकडे संधी होती झेल घेण्याची, तेलही गेलं तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं असं पण म्हणूया. धावपलकर धावा 6 सुद्धा आलेल्या आहेत. इथे फलंदाज बाद होणं अपेक्षित होतं. इथे गोलंदाजाने एक चांगली संधी निर्माण केलेली होती, परंतु क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाची पाठराखण करता आली नाही. आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा अलीकडच्या काळामध्ये फार बदललेला आहे. आपण टेनिस क्रिकेटमध्ये विशेषत्वाने बघतो प्रशांत की डेस्पिरेटिव्ह अटेम्प्ट्स आपल्याला पाहायला मिळतात की कोणत्या पद्धतीने आपल्या शरीराची स्वतःची काळजी न घेता डायव्हिंग एफर्ट दरम्यान क्षेत्ररक्षक घेत असतात. लीप मुवमेंट त्यांच्याकडून पाहायला मिळतात. डिसासिव्ह अलीकडचं क्षेत्ररक्षण झालंय. कधी उजव्या हाताचा फलंदाज म्हणून फलंदाजी करतायत तर कधी लगेचच डावखुऱ्या हाताचे फलंदाज बनतायत फलंदाज लखन चव्हाण. आतापर्यंत 3 षटकारांची चांगली खेळी त्यांची आपण पाहिलेली आहे. उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत चाललेली आहे. इतकं ऊन या खेळपट्टीला मिळेल फलंदाजी तितकीच भरलेली आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका आहे. इथे झाडू फिरवलाय फलंदाज लखन आणि मिळवला आणखी एक षटकार. योग्य फिनिशिंग टच इथे लखनच्या वतीने दिला जातो या इनिंगला, कारण 6व्या षटकामध्ये रणजितच्या इथे 3 षटकार दाखवलेले आहेत. मला असं वाटतं रणजितचा पहिला स्पेल जर आपण पाहिला तर त्यामध्ये एक षटकार आला होता, परंतु एक गडी सुद्धा त्याने बाद केला होता. इथे मात्र या षटकामध्ये आपण पाहिले 3 षटकार त्याच्या विरोधात निश्चितच आलेले आहेत.
धावफलक 66 पर्यंत जाऊन पोहोचले. 2 षटका हाताळली रणजितनं, ज्यामध्ये 31 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. अजून 2 षटकांचा खेळ आणखी निश्चितच शेष आहे. धावफलक 66 पर्यंत गेलाय आणि पहिलाच सामना आहे आणि आतापर्यंत चांगली फलंदाजी निश्चितच या संघाने अर्थात सनी स्पोर्ट्स सिंदोली संघाने केलेली आहे. अजून 20-22 धावा जर धावफलकावर लागल्या तर फार मोठं विशाल काय अशा पद्धतीचं लक्ष निश्चितच तिकडे सेट करण्यामध्ये सक्षम ठरू शकतात. फलंदाजी करणारा संघ अर्थात सिराजी मुलानी यांच्या मालकीचा संघ सनी स्पोर्ट्स इंदोली. नवीन गोलंदाज श्रावण पवारला आणले. आता योग्य वेळेला श्रावणला आणलेलं आहे, परंतु श्रावणचा एंड इकडे चेंज केला गेलेला आहे. पाहायचंय समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाजी करतोय श्रावणच्या विरोधात पहिल्या चेंडूवर इथे आक्रमण आणि चेंडू पाहता पाहता लॉंगॉनच्या डोक्यावरून फार दूरवर निघून गेला. हा मोठा म्हणजेच महाकाय षटकार. मागच्या 4 चेंडूंवर 3 षटकार आपण पाहिलेले आहेत आणि म्हणजेच फलंदाजीला आता चांगला सूर सापडलाय. जे धावफलक अगदी अडखळत सुरू झालं होतं, आता मात्र तो ते एक्सप्रेस वे वर जाऊन पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाही. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 72 वर. ऑन द राईज खेळून काढले, ड्राईव्ह केलेलं आहे चेंडूला. इथे एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मैदान अत्यंत प्रशस्त आहे, त्याचबरोबर कोणत्याही पद्धतीचे ऑब्स्टेकल्स या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर ग्रासी आउटफील्ड आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षकासाठी पूर्णपणे मला असं वाटतं ती संधी आहे. क्षेत्ररक्षक डायव्हिंग एफर्ट सुद्धा तिकडे करू शकतात. यावेळेस हा फटका बसला आहे, परंतु सेफ झोन मध्ये जाऊन चेंडूचं लँडिंग होईल. स्वतः गोलंदाज श्रावण चेंडू पर्यंत पोहोचले. श्रावणचं पहिलं षटक अत्यंत महत्वाचं होतं आणि त्याचबरोबर अनन्यसाधारण असं षटक राहिलं होतं, ज्यामध्ये श्रावणने मला असं फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद करण्यामध्ये तो समर्थ ठरला होता, परंतु त्यानंतर जवळजवळ 4 षटकं फेकली गेली आणि श्रावणचा एंड बदलून श्रावणला समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाजी दिली जाते. कर्णधाराचा हा निर्णय निश्चितच थोडा संघाच्या विरोधात जातो की काय अशा पद्धतीने संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण षटकाराने सुरुवात झाली आहे या षटकाची. इथेही पूल केलेले क्षेत्ररक्षक आहेत ऑन दी वर्ज ऑफ 30 यार्ड सर्कल. शॉर्ट फाईन लेगला इथे झेल टिपला आणि फलंदाज व्यक्तिगतरित्या 34 धावांचं योगदान देणारा फलंदाज अर्थात लखन चव्हाण याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. काय फलंदाजी लखनने केली. सुरुवात अडखळत झाली होती, फलंदाज बरकत शेख बाद झाले होते, त्याचबरोबर पोपट चव्हाणने फार लवकर मैदान सोडलं होतं, परंतु लखन या खेळपट्टीवर तग धरून उभे राहिले. सुरुवात संयमित रीतीने केली आणि त्यानंतर लखनने लगेचच आक्रमकता शोधली. चांगलं क्रिकेट लखनच्या वतीने निश्चितच खेळलं गेलं आणि त्यामुळेच आता फलंदाजी करणारा संघ सुस्थितीत येऊन ठेपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नवीन फलंदाज इथे खेळपट्टीवर येत आहेत, संदीप पवार येत आहेत. मला असं वाटतं ही दोन्ही पवार बंधूंची जोडी असावी आणि एकाच गावाचं प्रतिनिधित्व करत असतात. फुल टॉस आहे, क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका आपण बघतोय. डिस्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू अडवतायत, फेकी करतायत. बॅकअप अवेलेबल आहे आणि तरी सुद्धा धावेसाठी गेलेले आहेत. पाहायचंय इथे पंचांचं बोट आबाळाकडे, म्हणजेच फलंदाज सचिन पवार इथे बाद झालेले आहेत. मला असं वाटतं सचिनने 2 षटकार आतापर्यंत दाखवले होते. इकॉनॉमिकल लँग्वेज अशी आहे की तुम्ही जितकी मोठी रिस्क घेता तितकं बेनिफिट तुम्हाला मिळत असतं, परंतु इथे एका धावेसाठी इथे इतकी मोठी रिस्क घेतली गेली, कारण ज्या सचिन पवारने 2 षटकार दाखवले होते तो सचिन पवार 1 धाव पूर्ण करण्याच्या नादामध्ये निश्चितच खेळाडू कक्षामध्ये परतला आणि या गोष्टीचाही या धावपलकावर थोडाफार परिणाम निश्चितच जाणवेल प्रशांत, कारण खेळपट्टीच्या आतमध्ये आल्यानंतर नवीन असताना लगेचच चौकार षटकार खेचणं हे तितकं सोपं राहिलेलं नाही. अशातच श्रावण सारखा गोलंदाज आहे की ज्याच्यावर सगळ्यात जास्त बोली लागलेली आहे कराड प्रीमियर लीग मध्ये आणि त्या श्रावणच्या विरोधात निश्चितच
या षटकामध्ये मला असं वाटतं थोडी चांगली फलंदाजी झालेली आहे फलंदाजांच्या वतीने. आपण कर्णधार लगेचच आपली प्लेइंग 11 इथे आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सहारा स्पोर्ट्स अर्थात लालाजी बागवान साहेबांचा संघ पैगंबर आतार तिकडे चॉईस प्लेअर म्हणून खेळताना आपण पाहू शकाल. आणि त्यांची प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणूनच त्रिणय सुमित माझा आवाज तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचतो. तुम्ही तुमची खेळाडूंची यादी लगेचच इथे समालोचन कक्षामध्ये जमा करायची आहे. मारुती चोरगे येत आहेत. क्रमांक 10 चे फलंदाज आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला शरद रावते आलेले आहेत. मला असं वाटतं निकनेम लारा आहे त्यांचं. पाहायचंय वेस्ट इंडिज क्रिकेटला ज्यांनी फार मोठ्या अंशाने बदलवलं अशा पद्धतीने ब्रायन लारा, खूप मोठे विक्रम त्यांच्या नावावर आहेत. आणि ब्रायन लाराची फलंदाजी पाहणं हे सुद्धा विलोभनीय असायचं. अशा पद्धतीने हे संबोधन इथे शरद रावते अर्थात या कर्णधाराला लारा हे मिळालेलं आहे. संदीप पवार क्रमांक संदीप पाटील यस क्रमांक 8चं षटक घेऊन आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल पॅव्हिलियन एंड कडून येत आहेत. यावेळेस हा फटका चांगला आहे. बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह केलेला आहे. अपिश फटका खेळले आणि डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये थोडा पॉइंटला खरं तर क्षेत्ररक्षक तिकडे अपॉइंट केलेला आहे. गोलंदाजाने अलीकडे क्षेत्ररक्षण सेट करण्याची जबाबदारी स्वतःवर घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे गोलंदाजाला निश्चितच माहित असतं की कोणत्या पद्धतीचे चेंडू आम्ही तिकडे हाताळणार आहोत. मान्य श्री संदीपजी पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर सन्मान्य रुपेशजी गोळे साहेब युवा नेते उमरज पंचक्रोशीतील हा चेहरा निश्चितच प्रत्येकाला सुपरिचित आहे. त्यांचं आगमन झालं. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष सस्नेह स्वागत. फिरून मारण्याचा प्रयत्न इथे अयशस्वी झाला. भरधाव वेगाने चेंडू निश्चितच यष्टी रक्षकाकडे गेला आणि यष्टी रक्षकाने योग्य रीतीने निश्चितच यष्टी रक्षण केलं. निर्धाव चेंडू हे शेवटचं षटक खरं तर कंपॅरेटिव्हली अधिकच्या धावपलकर येणं गरजेचं आहे, परंतु चांगला हाताळत आहेत संदीप. फुल लेंथचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी. या अगोदर शॉर्ट ऑफ गुड लेंथ हाताळली होती. त्यानंतर इथे फलंदाजाच्या समोर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. टोटली अनप्लेएबल डिलिव्हरी खरं तर असं आपण त्याला म्हणू शकतो. फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नव्हतं. निर्धाव चेंडू आला. संदीप पाटील चांगली गोलंदाजी करतायत. या सत्रातील शेवटचे 2 चेंडू यानंतर शेष असतील. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. इथेही फलंदाज धावबादच्या रूपाने निश्चितच बाद होतील.
हे सत्र संपलं. धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या त्या म्हणजे 81 आणि 82 धावांचं लक्ष असेल. सन्मान्य रुपेशजी गोये साहेब, त्याचबरोबर सन्मान्य दत्तात्रेयजी साळुंके साहेब, आपणास विनंती आहे. त्याचबरोबर भूषणजी पाटील साहेब, आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सन्माननीय किरणजी पाटील साहेब, नगरसेवक कराड नगर परिषद, आपणास विनंती, मुख्य व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हा. हॅलो, त्रिणे सुमित वॉरियर्स संघाच्या कॅप्टनला विनंती, आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन आपण समालोचन कक्षामध्ये या. सहारा स्पोर्ट्स कराड संघाची प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी जमा झालेली आहे. त्रिणे सुमित वॉरियर्स संघाचे कॅप्टन रोहित पाटील, आपल्याला विनंती आहे, आपल्या संघाची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. लास्ट कॉल आहे त्रिणे सुमित वॉरियर्स. आपल्या टीमच्या कॅप्टन रोहित पाटील याला विनंती आहे, आपण प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन समालोचन कक्षामध्ये या. विरोधी संघाची प्लेइंग 11 ची लिस्ट या ठिकाणी पोहोचलेली आहे. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो. यानंतरच्या महत्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे मित्रांनो आपण वळणार आहोत. त्रिणे सुमित, ज्याचे संघमालक सन्मान्य राहुलजी हुलवान साहेब आहेत आणि अजय जगधने हा त्यांचा चॉईस प्लेअर असणार आहे. त्याचबरोबर सहारा स्पोर्ट्स, लालाजी बागवान साहेबांचा हा संघ, आणि ज्यामध्ये पैगंबर अतार हा मोठा खेळाडू आपण खेळताना पाहणार आहोत. या दोन संघांदरम्यान निर्धारित 8 षटकांच्या सामन्यासाठी यानंतर नाणेफेक संपन्न होणार आहे. त्रिणे सुमित वॉरियर्स शेवटचा कॉल आहे. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी विरोधी संघाचा कॅप्टन पैगंबर अत्तार आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. रोहित पाटील, आपल्याला विनंती आहे, आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये या. शेवटचा कॉल आहे त्रिणे सुमित वॉरियर्स. अनेक मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी निश्चितच झालेलं आहे. ज्यामध्ये माननीय श्री विनायकजी सुरेशजी भोसले अर्थात विनू बाबा यांचं आता आगमन झालं. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष सस्नेह स्वागत. मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा, ही सस्नेह विनंती. आणि त्याचबरोबर साहेबांना विनंती असेल, आपण खेळपट्टीवर निश्चितच मार्गक्रमित व्हा. तुमच्या शुभ हस्ते यानंतर आम्ही आयोजित होणाऱ्या सामन्याची नाणेफेक संपन्न करणार आहोत. आताच ज्यांचं आगमन झालं ते मान्य श्री विनायकजी सुरेशजी भोसले अर्थात विनू बाबा यांचं क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय रुपेशजी गोळे युवा नेते उमरज पंचक्रोशी, त्याचबरोबर सन्माननीय दत्तात्रेयजी साळुंके साहेब चोरेगाव सरपंच जिल्हा परिषद गटनेते पाल, आणि त्याचबरोबर सन्माननीय भूषणजी पाटील साहेब, आणि त्याचबरोबर प्रतापराव साळुंके साहेब, संदीपजी पवार साहेब, सुहासजी जगताप साहेब, राजू मुल्ला साहेब, सचिन पाचपुते साहेब, साबीरबाई आंबेकरी, किरणजी पाटील साहेब, संग्रामसिंह कदम, शिवाजी पवार साहेब, त्याचबरोबर मोहसिन आंबेकरी साहेब, लोकप्रिय नगरसेवक
निशांत ढेके साहेब, संदेशजी लाड साहेब, जमीर मणेर साहेब, त्याचबरोबर धनंजय कुंभार साहेब, अमोल यादव साहेब, असदभाई मुजाबर, उसादेक इबुशे, त्याचबरोबर लालाजी बागवान, त्याचबरोबर माननीय श्री राजेंद्रजी गायकवाड या सर्वांचं क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष सस्ने स्वागत. कराड प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये मित्रांनो आपण इथे अनुभवत आहात. या स्पर्धेचं भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन कराड नगर परिषद कराडचं हे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि प्रशस्त अशा पद्धतीची क्रीडा नगरी. चौफेर प्रेक्षकांना इथे आसन व्यवस्था आहे. अगदी मैदानाच्या सभोवताली आसन व्यवस्था उपलब्ध आहे आणि इतक्या चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा इकडे संपन्न होत आहे. आत्ताच माननीय श्री विनायकजी सुरेशजी भोसले साहेब अर्थात विनू बाबा यांचं आगमन झालं. त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक अर्थात त्रिनय सुमित आणि सहारा स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यानच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. त्रिनय सुमित संघाचे संघ मालक राहुलजी हुलवान साहेब, आपणास विनंती आहे आपण आपली प्लेइंग 11 सामना सुरू होण्याच्या अगोदर इथे जमा करणं अत्यंत गरजेचं आहे. क्रमप्राप्त आहे, त्याचबरोबर बंधनकारक आहे. खेळपट्टीवर नाणेफेक संपन्न होत आहे. सन्मान्य विनायकजी सुरेशजी भोसले अर्थात विनू बाबा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे. कराड प्रीमियर लीग चौथं पर्व आणि या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक पहिला. खेळपट्टीवर आपण मान्य श्री विनायक सुरेशजी भोसले अर्थात विनू बाबा आणि इतर मान्यवरांना बघत आहात. त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक होईल. यानंतरचा सामना त्रिनय सुमित आणि त्यांच्या विरोधात सहारा स्पोर्ट्स असा असणार आहे. दोन्ही संघनायकांनी त्याचबरोबर संघ मालकाने त्यांची प्लेइंग लिस्ट प्लेइंग 11 आमच्यापर्यंत लगेच जमा करायची आहे. आठ संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा आपण चौथ्या पर्वामध्ये एन्जॉय करत आहात, ज्यामध्ये आदिमाया स्पोर्ट्स आणि सनी स्पोर्ट्स इंदोळी असे दोन संघ पहिल्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. पहिलं सत्र संपलंय, जिकडे 81 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजे सनी स्पोर्ट्स इंदवली संघाच्या वतीने 82 धावांचं लक्ष आदिमाया स्पोर्ट्सच्या समोर ठेवलेलं आहे. यानंतरचा सामना त्रिनय सुमित आणि सहारा स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान, त्याचबरोबर शिवप्रेमी स्पोर्ट्स, युनिव्हर्सल के वन डे स्पेशल, शिवराज ढाबा वॉरियर्स असे हे 8 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित आहेत. यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक खेळपट्टीवर संपन्न होत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी औपचारिक उद्घाटन समारंभ सुद्धा खेळपट्टीवर पूर्ण होत आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेपी पॅनल
आहोत, ज्यामध्ये जेपी पॅनलचे सन्माननीय हेड जय पवार सर, त्याचबरोबर अमर साठे सर, त्याचबरोबर सलमान शेख सर, आपण आजच्या दिवसामध्ये या तिन्ही पंचांना अनुभवणार आहोत. जेपी पॅनल अर्थात महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा पद्धतीचं अंपायरिंग पॅनल, जवळजवळ 100 अंपायर्स या पॅनल बरोबर कनेक्टेड आहेत आणि आजच्या दिवशी जवळजवळ मोठ्या मोठ्या 9 स्पर्धा जेपी पॅनल कव्हर करत आहे. महाराष्ट्र त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत दिग्गज अशा पद्धतीच्या स्पर्धा निश्चितच अलीकडच्या काळामध्ये जेपी पॅनलच्या वतीने कव्हर केल्या जात आहेत. सहारा स्पोर्ट यांच्याही खेळाडूंची लिस्ट खरं तर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, ज्यामध्ये पैगंबर अतार हे कर्णधार असणार आहेत. जटाप्पा हिप्पलगार, त्याचबरोबर जिलानी शेख, अमर हरिदास, अप्पा साळवे, प्रशांत सूर्यवंशी, शिवम थिटे, किरण मारुडा, त्याचबरोबर विशाल खबाळे, त्याचबरोबर कल्पेश परमार. लाल बादशाह बागवान, त्याचबरोबर संदीप लोकरे असे हे खेळाडू निश्चितच या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्रिनय सुमित वॉरियर्स या संघाची यादी आपल्यापर्यंत खेळाडूंची पोहोचलेली आहे, ज्यामध्ये रोहित पाटील कर्णधार असतील, अजय जगधने, शहीद शेख, गौरव देशमुख, राहुल हुलवान अर्थात फौजी, त्याचबरोबर सुजित शेवाळे, अवी काटरे, सिद्धार्थ जगदाळे, प्रदीप डाईंगडे, जयदीप शेवाळे, मेहबूब शेख आणि सत्यजित घाडगे असे खेळाडू खेळताना आपण पाहू शकाल. पहिला सामना, पहिलं सत्र संपलं, जिकडे सनी स्पोर्ट्स इंदोली संघाने फलंदाजी केली. फलंदाजी फार चांगली राहिली. 81 धावा त्याने धावपलकर जोडल्या. 82 धावांचे लक्ष्य इथे या खेळपट्टीवर दुसऱ्या सत्रामध्ये पूर्ण करावं लागेल, ते म्हणजेच आदिमाया स्पोर्ट्स अर्थात हनुमंत घाडगे स्वतः कर्णधार आहेत आणि स्वतः संघाचे संघनायक आहेत.
कराड प्रीमियर लीग दिवस पहिला. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठाकडे मार्गक्रमण करत असताना व्यासपीठाशी संलग्न व्हा. 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये समावेश घेताना आपण पाहू शकाल, ज्यामध्ये पहिला सामना आदिमाया स्पोर्ट्स आणि सनी स्पोर्ट्स इंदोली या दोन संघांदरम्यान असणार आहे. किंबहुना त्याचं पहिलं सत्र संपलंय, ज्यामध्ये 81 धावपलकर जोडलेले आहेत. सनी स्पोर्ट्स इंदोली संघाच्या वतीने फलंदाजी फार चांगली राहिली होती, ती म्हणजे लखन चव्हाण या फलंदाजाची. त्याचबरोबर सचिन पवार याचा शॉर्ट कॅमिओ आपण पाहिला. इतरही खेळाडूंची भर त्यामध्ये राहिली आणि 81 धावा त्यांनी धावपलकर जोडल्या. 82 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये आदिमाया स्पोर्ट्स अर्थात स्वतः कर्णधार हनुमंत घाडगे यांच्या मालकीचा हा संघ असणार आहे. स्पर्धेचं आयोजन भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं आहे. कराड तालुक्याची आण बाण शान, त्याचबरोबर कराड तालुक्याचा अभिमान आणि स्वाभिमान जपणारी ही स्पर्धा मित्रांनो आपण आयोजित झालेली पाहू शकाल. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आणि त्याचबरोबर औपचारिक उद्घाटन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय विनायकजी सुरेशजी भोसले साहेब अर्थात बिनू बाबा यांचं क्रिकेट मित्र परिवार कराड यांच्या वतीने सहर्ष अशा पद्धतीचं स्वागत. क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे सर्व दारे तुम्हा उघडी, तुम्ही जाल तेथे तुमच्यासाठी अंतरूप पायगडी. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मुख्य व्यासपीठाशी येऊन आपण संलग्न व्हा. त्याचबरोबर त्यांच्यासोबत सन्माननीय रुपेशजी गोळे साहेब आहेत, युवा नेते उमराज पंचकृषी. त्याचबरोबर सन्माननीय दत्तात्रेयजी सावंके साहेब आहेत, चोरेगावचे सरपंच. त्याचबरोबर जिल्हा परिषद गटनेते आहेत पालचे. त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक मोहसिन आंबेकरी साहेब आहेत आणि इतर सर्व मान्यवर. ह्या सर्व मान्यवरांना विनंती आहे मुख्य व्यासपीठास येऊन संलग्न व्हा. पहिलं सत्र संपले, दुसऱ्या सत्राकडे आपण निश्चितच वाटचाल करणार आहोत. दुपारच्या सत्राकडे आपल्याला इथे यायचं आहे. बरोबर 12:15 झालेली आहेत. JP पॅनलचे हेड जय पवार सर मैदानामध्ये दाखल झाले. त्याचबरोबर त्यांच्या सोबत अमर साठे सर आपण पाहू शकाल. व्यासपीठ मान्यवरांनी सुशोभित आपण बघत आहात. अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेसाठी निश्चितच मिळालेली आहे. त्याचबरोबर आताच ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व सन्मान्य विनायकजी सुरेशजी भोसले अर्थात मिनू बाबा यांचंही आपण स्वागत करणार आहोत. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतो जिकडे 82 धावांचं मोठं टार्गेट ठेवलं गेलेलं आहे. खरं तर क्रिकेट अलीकडचं बदललंय. पंचांचं अधिकृत सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इथे लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहिलेले आहे. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा होत असताना चेंडू पर्यंत पोहोचतोय अगदी सीमारेषेच्या समोर. इथे चेंडू अडवला गेला. अनिल इंगवले यांच्या वतीने एक क्षेत्ररक्षण झालं. श्रावण पवार आणि त्याचबरोबर अप्पा काशीद ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. श्रावण पवार हा अत्यंत उपयुक्त खेळाडू आहे. खरं तर त्याची गोलंदाजी आपण पाहिली, जिकडे पहिलं षटक फार चांगल्या पद्धतीने 8 धावा खर्च करत असताना एक गडी त्याने मिळवला. दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या विरोधात 3 षटकार दरम्यान तिकडे आलेले आपण पाहिले. फलंदाजाने आक्रमक पवित्रा धारण केला होता. पुढे सरसावले, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले. इथे क्रॅकिंग ऑफ फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव इकडे निश्चितच मिळालेली आहे. 82 धावा तुम्हाला धावपटकावर जर जोडायच्या असतील तर तुमच्याकडे सर्टन गेम प्लॅन असणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं 2-2-2 अशा पद्धतीने 8 षटकांचं जर विभाजन तुम्ही केलं आणि 2-2 षटकांसाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जर प्लॅनिंग केलं, योजना आखल्या तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला निश्चितच खेळता येईल. 12:15 सत्राला सुरुवात झालेली आहे. निर्धारित 8 षटकांसाठी 45 मिनिटाचा अवधी. वेळेच्या बाबतीत सहकार्य येणं अपेक्षित. यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. फलंदाजाला योग्य रीतीने या चेंडूचा निश्चितच अंदाज आला नाही. बरकत च्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. बरकत शेख महाराष्ट्रातील व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचित अशा पद्धतीचा हा क्रिकेटचा मोहरा, त्याचबरोबर त्याचा चेहरा आणि बऱ्याचदा मॅच विनिंग बॉलिंग त्याची आम्ही पाहिलेली आहे. यावेळी सरळ पायावर चेंडू जाऊन आदळलाय. मला असं वाटतं इम्पॅक्ट तिकडे उजव्या यष्टीच्या फार बाहेर असावा
आणि बरकत शेखसाठी या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेणं तितकं कठीण नाहीये, त्यामुळे कोणत्या पद्धतीने अपील तिकडे रेज केली नाही. कधी कधी उत्साहामध्ये गोलंदाज अपील करतात, त्याचबरोबर यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक अपील करत असतात, परंतु त्या अपील मध्ये फक्त आणि फक्त उत्साह जाणवत असतो, आत्मविश्वास कमी असतो. परंतु ते या सगळ्या गोष्टी टाळल्या बाजूला बरकतने. हा फटका चांगला आहे, बरकतच्या गतीचा वापर केला, उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारलं आणि इथे मिळालं अंतर, षटकार. आप्पा काशीद हे एक मोठं नाव आहे कराड तालुक्यातील, आणि निश्चितच त्यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार 82 धावांपर्यंत डाव घेऊन जायचे, अशातच सुरुवातीपासून आक्रमकता इथे शोधावी लागणार आहे आणि आप्पा काशीदने ते ठरवलेलं आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा त्याने मिळवल्या होत्या, त्यानंतर इथे एक मोठा फटका अर्थात षटकार त्याच्या बॅटमधून आपण अनुभवलाय. स्विच केलंय स्वतःला, मला असं वाटतं चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही तिथे अप्पा, आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. आस्किंग रन रेट आपण जर पाहिला तर तो अप्रॉक्सिमेटली 10च्या अगदी जवळपास आहे, आणि त्यामुळे 10 धावा पहिल्या षटकामध्ये धावपलकावर येणं, एकही गडी बाद न होता हे षटक दोन्ही संघांसाठी अगदी समतोल राहिलेलं आहे अशा पद्धतीने आपण म्हणूया. कारण अप्पा काशीची चांगली फलंदाजी, एक षटकार निश्चितच आला. श्रावण पवारला एकही चेंडू खेळण्याची संधी तिकडे मिळाली नाही. आणि या संपूर्ण कराड प्रीमियर लीग 2023च्या ऑप्शन मध्ये सर्वाधिक बोली ज्या खेळाडूवर लागली तो खेळाडू अर्थात श्रावण पवार मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. 18,500 रुपयांची बोली त्याच्यावर लागली. येस, 18,500 पॉइंट. इनफॅक्ट बरकत शेठचं षटक संपलं. क्रमांक 2चं षटक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल पॅव्हिलियन एन कडून गोलंदाज शरद रावते अर्थात लारा स्वतःचे संघाचे संघ कर्णधार आहेत. इथे संघ कर्णधाराप्रमाणे परफॉर्मन्स त्यांना दाखवावा लागेल, कारण संघ कर्णधाराची जबाबदारी अत्यंत मोठी असते. ज्या ज्यावेळेस संघ प्रतिकूलतेत असतो, अडचणीत असतो, त्यावेळेस संघ कर्णधाराला संघाची मदत करता आली पाहिजे. एक षटक संपले, 10 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत, आणि क्रमांक 2चं षटक इथे शरद रावतेच्या वतीने हाताळलं जात आहे. श्रावण पवार अप्पा काशीद ही सलामीची जोडी आहे. अप्पा काशीदने पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी इथे दाखवलेली आहे. पाहायचंय आता समालोचन कक्षाच्या एंड कडून फलंदाजी होईल, अशातच श्रावण पवार कशा पद्धतीने फलंदाजी करतील. लारा रावते लेफ्ट आर्म ओव्हरनी गोलंदाजी करतायत, एक अँगल क्रिएट करतील. इथे मात्र फटका चांगला होता, एलिव्हेशन मिळालं होतं, परंतु साधं सोपं असं क्षेत्ररक्षण इथे हुकलेलं आहे. या क्षेत्ररक्षकाला चांगलं क्षेत्ररक्षण करता आलं नाही. अलीकडे आपण या गोष्टीची चर्चा करत असतो, क्रिकेट बदललाय, ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आलेले आहेत, आणि इम्प्रोवाइज क्रिकेट झालेलं आहे, ज्यामध्ये लॅप शॉट्स असतील, ज्यामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट, त्याचबरोबर स्विच असेल, आणि अनेक फटक्यांची निर्मिती झालेली आहे. परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने होणं खरं तर अभिप्रेत असतं. नवीन चेंडू ची उपलब्धता इथे गौरवच्या वतीने केली गेलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये समालोचन, त्याचबरोबर गुणसंख्या लेखन, धावसंख्या लेखन, स्कोरर गौरवच्या वतीने ह्या 2 भूमिका इथे या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये पार पडल्या जातील. त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये मला असं वाटतं मैदान गाजवण्यासाठी तो सुद्धा सज्ज झालेला आहे. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण अनुभव आणि त्याचबरोबर अंदाज त्यांना इकडे निश्चितच येणार आहे खेळपट्टीचा, त्याचबरोबर या मैदानाचा, आणि त्याचा उपयोग उद्याच्या दिवसामध्ये गौरव कशा पद्धतीने करतील हेही पाहणं औत्सुक्याचं, कुतूहलाचं असणार आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आहे कराड प्रीमियर लीग खेळत असताना, आणि म्हणून एका क्षेत्ररक्षकाची आपण ट्रॅक जर पाहिली तर ती वेगळ्या रंगाची आहे, आणि म्हणून आयोजकांच्या वतीने लगेचच इथे आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली गेली. अथर्व शेलार, यस, समोरच्या दिशेने उचललाय, व्हॉट ए ग्रेट शॉट, सेफ शॉट इन क्रिकेट बुक. क्रिकेट मधील सगळ्यात सुरक्षित फटका या फलंदाजाने दाखवला,
आणि एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. मिळाल्या धावा 4. फटका दर्जेदार आहे. अथर्व शेलारला विनंती असेल हे षटक संपल्यानंतर तुला ट्रॅक चेंज करावी लागेल, अदरवाईज पेनल्टीचा सामना करावा लागेल संपूर्ण संघाला. 22 ऑन द बोर्ड. शरद रावतेच्या विरोधात इथे प्लेड ऑन फलंदाज निश्चितच झालेत, परंतु हा चेंडू नो आहे. आता हे इंटरेस्टिंग आणि गमतीशीर क्रिकेट आपण बघत आहोत. ओव्हर स्टेपिंगचा नो तिकडे शरद रावते यांना अत्यंत महागात पडणार आहे, कारण इथे फलंदाज आपण पाहिलं तर श्रावण पवार होते आणि श्रावण सर्वाधिक बोली लागणारा हा खेळाडू आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये श्रावणची कामगिरी अत्यंत दर्जेदार असते आणि या अशा फलंदाजाला अगदी बाद केलं होतं असं आपण म्हणूया, परंतु ओव्हर स्टेपिंगचा नो तिकडे पंच जय पवार सरांनी घोषित केला आणि त्यामुळे ते फलंदाजाला कोणतीही हानी तिकडे पोहोचणार नाही. दोन्ही पंच एकत्र येतात, त्याचबरोबर संघ सहकारी सुद्धा एकत्र येतात. टेक्निकल काही गोष्टी असतील त्यांच्याविषयी डिस्कशन निश्चितच मैदानाच्या आतमध्ये इथे केलं जातं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे, आपण आपलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लगेचच मैदानाच्या आतमध्ये पूर्ववत करा. निर्धारित 8 षटकं, त्यासाठी 45 मिनिटाचा दिला गेलेला अवधी, या सगळ्या गोष्टीकडे आपलं गांभीर्याने लक्ष असणं अत्यंत गरज आहे. असं म्हणतात, गरजेचं आहे, असं म्हणतात की ज्याने घड्याळ बनवलेले आहे त्याच्यासाठी सुद्धा वेळ थांबत नाही आणि म्हणून गेलेली वेळ कधी येत नसते. आपल्या समोर जी वेळ आहे तिचं सुनियोजित व्यवस्थापन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण आपल्या गावामध्ये, आपण आपल्या निश्चितच तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये काही अशी व्यक्तिमत्व बघतो जी यशाच्या उत्तुंग शिखरांपर्यंत पोहोचलेली असतात आणि त्यांचं वेळेचं व्यवस्थापन तितकं चांगलं असतं. येणारा चेंडू हा फ्री हिट आहे. लारा रावते, आप्पा काशीत कशा पद्धतीने समाचार घेतील. आप्पासाठीचा हा चेंडू आहे. यावेळेस फटका फसलाय जरूर, परंतु कोणती हानी इकडे होणार नाही, नुकसान होणार नाही. एक पूर्ण दुसरीसाठी निघत होते, परंतु श्रावण पवार अत्यंत दक्ष आहेत. येणारा धोका त्याने ओळखला आणि आप्पाला निश्चितच नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबवलं. हे क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा खर्च झाल्या होत्या, त्या म्हणजेच 10 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च झालेल्या आहेत. खांद्याचा पुरेपूर वापर इथे करत असताना पेस जनरेट जरूर केला होता गोलंदाज शरद रावतेनं, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नाही. क्रिकेटमध्ये दिशा बदलली की दशा बदलायला वेळ लागत नाही असं बऱ्याचदा आम्ही म्हणत असतो, कारण अतिरिक्त एक धाव विनासायास मिळते फलंदाजाला, त्याचबरोबर एक अतिरिक्त चेंडू सुद्धा तुम्हाला हाताळायचा असतो आणि त्यावर एखादा मोठा फटका आला की मग तुमच्या समोर अडचणी वाढत असतात. स्विच केलेला आहे इथे, चेंडू पाहिचा हवा तसा संपर्क आला नाही. डायरेक्ट हिट जर असती तर फलंदाज श्रावणच्या समोर निश्चित संकट उभी राहिली असती, परंतु अंतिमतः ही एक धाव पूर्ण केली गेली. एका धाव्याने धावफलक पुढे सरकलं. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहू शकाल तर ते आहेत 27. कराड प्रीमियर लीग 2023 हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन. कराड तालुक्याची आण बाण शान, त्याचबरोबर अभिमान आणि स्वाभिमान वाढवणारी ही स्पर्धा, कराड तालुक्याच्या क्रिकेटच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवणारी ही स्पर्धा. 8 षटकांचे सामने अलीकडे खेळायला मिळणं हे थोडं दुर्मिळ झालेलं आहे गौरव. पुढे सरसावले, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले. इथे शॉट मिड विकेटला बीट केलाय, त्याच्या डोक्यावरून फटका प्लेस केलाय. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला, चौकार. आणि 2 षटकांचा खेळ याचबरोबर इथे समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 31 अर्थात 31 पर्यंत. चांगली सुरुवात इथे मिळालेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला 82 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन अगदी आपल्या समोर घेऊन मैदान गाठलेले आहे ते फलंदाज आप्पा काशीद आणि त्याचबरोबर श्रावण पवार या 2 फलंदाजांनी. पहिलं षटक आपण पाहिलं बरकत शेखचं, ज्यामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मला असं वाटतं 21 धावा खर्च झाल्या. एकूण सरमिसळ करत असताना 31 धावा आलेल्या आहेत. अथर्व शेलार यस, त्याने मैदानातून बाहेर जात असताना त्यानंतर आपली ट्रॅक चेंज करून पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मला असं वाटतं त्याच्याऐवजी अल्टरनेटिव्ह प्लेयर की जो खेळाडू कक्षामध्ये दाखल न होता, मला असं वाटतं समालोचन कक्षाशी संलग्न होता 12वा प्रतिनिधी म्हणून,
त्याने मैदान गाठलेलं आहे. चांगली समय सूचकता आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे, चांगला निर्णय. वेळेची आपल्याला बचत करायची, निश्चितच 8-8 षटकांचे 4 सामने खेळणं आपल्याला आजच्या शेड्यूल मध्ये अपेक्षित आहे. आणि अशातच लीग स्टेज आहे, म्हणजे त्यानंतर येणारी परिस्थिती कशी असेल हे कोणी सांगू शकत नाही. पॉइंट्स टेबल कसं असेल आणि त्यामुळेच किती संघ किती सामने जिंकणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा ज्यावेळेस आपल्याला पूर्णपणे प्राप्त होईल, त्यावेळेस आजच्या दिवसाचा खेळ पुढे प्रोसीड होईल की निर्धारित 4 सामन्यानंतरच आपल्यापर्यंत प्राप्त रिझल्ट मिळेल. या सगळ्या गोष्टी अनिश्चित आहेत. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक जिंकलेली आहे त्रिनय सुमित वॉरियर्स आणि त्याने ट्रॅडिशनल डिसिजन ज्याला आपण म्हणतो, पारंपरिक निर्णय कर्णधाराने घेतलेला आहे. सुरक्षित निर्णय निश्चित बऱ्याच जात असतो क्षेत्ररक्षणाचा आणि तो त्याने स्वीकारलेला आहे. बऱ्याच कर्णधारांशी आम्ही चर्चा करत असतो की तुम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाकडे का वळता, तर त्यांचं सगळ्यात महत्वाचं मत त्यानंतर ते व्यक्त करत असतात की आमच्या समोर टार्गेट असतं आणि त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग करणं सोपं असतं. इनसाइड आउटचा फटका, व्हॉट ए ग्रेट फिल्डिंग. या क्षेत्ररक्षकासाठी निश्चितच आपण टाळ्या देऊयात. काय क्षेत्ररक्षण केलंय, स्वतःला स्ट्रेच केलं, चेंडू पर्यंत पोहोचले, त्याचबरोबर डाव्या हाताने चेंडू अडवलेला आहे. बऱ्याचदा खेळाडू हे रायटी असतात, उजव्या हाताचे असतात आणि अशातच डाव्या हाताने एखादा झेल टिपणं, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणं हे तितकं सहज शक्य होत नाही, परंतु हे लिलया केलेलं आहे, अगदी सहजतेने केलेलं आहे या क्षेत्ररक्षकाने. श्रावणसाठीचा हा चेंडू, थिक एज लागली, अगदी एष्ट्यांच्या मागे, मागच्या भागाने चेंडू जातोय. तिकडे जाणारे फटके बऱ्याचदा एज लागून जात असतात आणि जर क्षेत्ररक्षकाला चेंडू कोणत्या बाजूने फिरणार आहे याचा अंदाज योग्य रीतीने लावता आला नाही की त्याच्या समोर बऱ्याच अडचणी येत असतात. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मला असं वाटतं क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या वजवर स्वीप मध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या भेटीसाठी निश्चितच ज्यांचं आगमन झालं होतं ते माननीय श्री विनायकजी सुरेशजी भोसले अर्थात विनू बाबा, त्याचबरोबर इतर मान्यवर सन्मान्य रुपेशजी गोळे साहेब, त्याचबरोबर दत्तात्रेयजी साळुंखे साहेब, मोहसिनजी आंबेडकरी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक किरणजी पाटील साहेब, सुहासजी जगताप साहेब, या सर्व व्यक्तिमत्वांनी आपला अमूल्य वेळ देत असताना कराड प्रीमियर लीग स्पर्धेच्या या पहिल्या दिवशी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीने तुमचं निश्चितच धन्यवाद व्यक्त करतो. अशा सहकार्याची अपेक्षा. श्रावणसाठीचा हा चेंडू आहे, हा फटका अत्यंत चांगला आहे. बॅकफुटला वेट करत होते, अपिश खेळलेत यावेळेस आणि स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला धाडलेला आहे, चौकार. 37 on the board. This is the third over is in progress in front of Barkat. He has played a good shot for 4 runs. बरकत पुन्हा एकदा तयार असतील. श्रावण पवार यावेळेस बरसत आहेत. मला असं वाटतं क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कावळा बसणे आणि फांदी तुटणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. फटका चांगला होता, परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही कोणता फटका खेळता याचबरोबर तो प्लेस कुठे करता याला फार महत्व आहे. प्लेसमेंट चुकली, क्षेत्ररक्षक शोधला आणि फलंदाज श्रावण पवार परतलेले आहेत. श्रावण बाद. सहारा स्पोर्ट्स कराड यानंतर खेळताना आपण पाहू शकाल, ज्यामध्ये कर्णधाराची जबाबदारी आणि त्याचबरोबर चॉईस स्पेल म्हणून मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज असणारा पैगंबर अत्तार यानंतर आपण खेळताना त्यालाही पाहणार आहोत. अनेक गुणवंत खेळाडू खरं तर या स्पर्धेशी जोडलेले असतात. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आता जो गोलंदाजी करतो त्यालाही अधिकच्या परिचयाची गरज नाही. बरकत शेख. नवीन फलंदाज गोविंद जाधव येत आहेत क्रमांक 3 साठी. बरकत पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज गोविंद जाधव, उंच पुरा अशा पद्धतीचा फलंदाज आहे. एक फलंदाज म्हणून तुमच्याकडे उंची असेल तर त्याचा फायदा असा असतो गौरव की तुमची रीच वाढत असते.
म्हणजे जो चेंडू तुम्हाला फुल मला असं वाटतं शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, तो बऱ्याचदा तुम्ही त्याला हाफ व्हॉलीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत, ज्यामध्ये क्रिस गेल सारखा फलंदाज आहे, उंच पुरा फलंदाज, अगदी त्याच्यापासून दूर असलेल्या चेंडूला सहजरित्या खेळतो. त्याचबरोबर कायरॉन पोलार्ड सारखा फलंदाज. हे फलंदाज उंच आहेत आणि त्यांच्या उंचीचा निश्चितच त्यांना फायदा फलंदाजीत मिळत असतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अंती धावपलकर धावा राहिलेल्या आहेत त्या म्हणजे 37 आणि आतापर्यंत फलंदाज श्रावण पवार बाद झालेले आहेत. व्यक्तिगतरित्या 18 धावांचं योगदान श्रावणचं सुद्धा राहिलं. आणि बरकत याने आपल्या नावाप्रमाणे खरं तर इथे गोलंदाजी केलेली आहे. त्याने 2 षटकं हाताळली, 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च केल्या आणि एक गडी सुद्धा त्याने निश्चितच बाद केलेला आहे. म्हणजे श्रावण पवारला खेळाडू कक्षाचा रस्ता बरकतने दाखवला. यानंतर क्रमांक 4चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आपण पाहू शकाल. अनिल इंगवले गोलंदाजीसाठी क्रमांक 4चं षटक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल पॅव्हलियन एन कडून येत आहेत. एक्सपिरियन्स कंटेंडर आहेत अनिल. यावेळेस त्याच्या विरोधात इथेच लॉक केलेला आहे. खूप उंच चेंडू गेला, उंची मिळाली, अंतर मिळेल का? इथे क्षेत्ररक्षकाची कामगिरी मला असं वाटतं तितकी चांगली नाहीये, कारण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी निघून गेला. षटकाराने सुरुवात अनिलच्या विरोधात इथे फलंदाज अप्पा काशीदने केलेली आहे. अप्पा काशीदने त्याची उपयुक्तता, युटिलिटी इथे सिद्ध केलेली आहे. सलामीसाठी आल्यानंतर आतापर्यंत 2 षटकार एक चौकारांशी खेळत आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न होता, अगदी भुंद्यात चेंडू टाकलेला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाजाकडे फार चांगलं प्रत्युत्तर इथे नव्हतं, परंतु एक धाव तरी सुद्धा मिळाली. डिफेन्सिव्ह फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवला. त्याचबरोबर मला असं वाटतं स्वतःला वाचवलेलं आहे फलंदाजाने, नाहीतर यष्ट्यांच्या समोर प्लम सुद्धा झाले असते. चेंडू फैजा जर संपर्क आला नसता तर या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकला असतात. अनिल इंगवले पुन्हा एकदा बाद आहेत फलंदाज गोविंद जाधव साठी. समोरच्या दिशेने खेळले, बँग अँड व्हॉट ए कॅच दिस वन टेकन बाय बरकत शेख. आउटस्टँडिंग एफर्ट अँड बेल जस्ट इक्वली बेल टेकन बाय बरकत. अप्रतिम दर्जेदार अशा पद्धतीचा झेल बरकतने टिपलेला आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा बरकत कमाल केली, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा स्वतःची चुणूक दाखवतोय आणि एक मोठा फलंदाज अर्थात गोविंद जाधवला त्याने खेळाडू कक्षामध्ये धाडलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि या स्पर्धेतून रजा घेत आहेत. मित्रपरिवार, क्रिकेट मित्रपरिवार कराडच्या वतीने त्यांचा आपण ऋण व्यक्त करूया. अशा सहकार्याची तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. या स्पर्धेचे 4ही दिवस स्पर्धेशी जोडलेले राहा, व्यासपीठावर येऊन स्थान पण नवा, या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करा. अनिल, यावेळेस संदीप पाटील साठी लेट कटचा फटका संदीपने ऑफर केला. मला असं वाटतं त्याच्यासाठी येणारा चेंडू हा फिरकी घेणारा असावा. ज्या पद्धतीने सुरुवातीला ड्राईव्ह साठी तयार झाले होते, त्यानंतर पॉज केलं, त्यांना समजलं की हा चेंडू आपल्याकडे आतल्या बाजूने वळणार आहे, त्यानंतर मिळालेला बाउन्स टॅकल केला, त्याचबरोबर लेट कटचा फटका तिकडे ऑफर केला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, एक धाव मिळालेली आहे. चांगलं मिश्रण गोलंदाज अनिल इंगवलेकडे आहे. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले, क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक कठीण झेल इथे लिहिल्या टिपलेला आहे. क्षेत्ररक्षणामधील कमाल इथे पाहायला मिळते, ती म्हणजे सनी स्पोर्ट्स इंगवलीच्या क्षेत्ररक्षकाकडून आणखी एक फलंदाज अर्थात अप्पा काशीद बाद.
नवीन फलंदाज हनुमंत घाडगे आलेले आहेत. स्वतः संघाचे संघनायक आहेत, त्याचबरोबर स्वतः संघाचे संघमालक सुद्धा आहेत आणि त्यांनीच खरं तर या संघाची बांधणी केलेली आहे, यामध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. परंतु आजच्या दिवसातील पहिला सामना इथे निश्चितच या फलंदाजी क्रमासाठी तितका चांगला राहिलेला नाहीये. आणि लिंगवले हनुमंतसाठी येतील. क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर 3-2 अशा पद्धतीची रचना आहे, कारण ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक पाहतो, ऑफ साइडला 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक प्लेस केलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन सुद्धा प्लेस केला गेलेला आहे. त्याचबरोबर पॉइंट वर क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण इथे चांगलं, क्षेत्ररक्षकाने फार मोठा डिफरन्स क्रिएट केलेला आहे इथे सनी स्पोर्ट्स इंदोली संघाच्या क्षेत्ररक्षकाने, कारण ज्या पद्धतीने या अगोदर बरकत शेखने एक झेल घेतला, तो झेल अत्यंत कठीण होता. त्याचबरोबर त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल देत असताना, तीच री ओढत असताना आणखी एका क्षेत्ररक्षकाने तिथे अत्यंत चांगला झेल टिपला आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलं होतं. 4 षटकांचा खेळ 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला, ज्यामध्ये धावपलकर धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत 46. 82 धावांपर्यंत डाव घेऊन जायचंय. बाद होणारे फलंदाज अप्पा काशी, श्रावण पवार आणि गोविंद जाधव. बरकत शेख याने जो झेल टिपला होता सीमारेषेवर, खरं तर सीमारेषेवर झेल घेणं तितकं सोपं नसतं, कारण तुम्हाला बाउंड्रीचं सुद्धा भान राखावं लागतं, त्याचबरोबर चेंडूकडे सुद्धा नजर ठेवावी लागते. आणि त्या बरकतचं कौतुक करत असताना त्यांचे संघमालक अर्थात सनी स्पोर्ट्स इंदोलीचे संघमालक सिराजभाई मुलानी यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज बरकतसाठी आलेलं आहे. ही इनिंग संपल्यानंतर बरकतला विनंती असेल ते तुम्ही कलेक्ट करा. क्रमांक 5चं षटक समालोचन कक्षाकडून या एंड कडून गोलंदाज घेऊन येतोय मारुती चोरगे. मारुती चोरगे येत आहेत. बरकत शेखचा स्पेल पूर्ण झालेला आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं शरद रावतेचं एक षटक आहे आणि लिंगवलीचं एक षटक आहे. हनुमंत घाडगे स्ट्रायकिंग एंडला, चेंडू पडल्यानंतर आपल्या अंगाने वळेल किंवा निश्चितच इनस्विंग होणारा चेंडू असेल अशा पद्धतीचा अंदाज इथे फलंदाजाने घेतला होता, परंतु चेंडू सरळ निघून गेला. चांगली गोलंदाजी. बऱ्याचदा फलंदाज अँटिसिपेट करत असतात, कमी गतीने चेंडू आला की त्यावर फिरकी असावी असा प्रत्येकाचा अंदाज असतो, परंतु या सगळ्या शक्यतेला बगल देत असताना गोलंदाजी चांगली इथे निश्चितच केलेली आहे. ते गोलंदाज खरं तर सुरुवात केलेली आहे मारुती चोरगे या गोलंदाजाने या षटकाला. मारुतीचा हा चेंडू हनुमंतसाठी पुन्हा एकदा फुललेचा चेंडू आहे. बघा कशी गोलंदाजी, चांगलं मिश्रण. या अगोदर सरळ ठेवलं होतं चेंडूला, या नंतरचा चेंडू क्रमांक 2चा चेंडू निश्चितच बाहेरच्या अंगाने वळतोय. फुललेचा चेंडू आहे. आपला अनुभव इथे पणाला लावलेला आहे गोलंदाज मारुती चोरगेने डॉमिनेट केलेला आहे. फलंदाजाला थांबून ठेवलेला आहे, जेरबंद केलेला आहे. पलटवार करण्यासाठी फलंदाज हनुमंत घाडगे सुद्धा तयार असतील. एका बाजूने चोरगे, एका बाजूने घाडगे, असं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, परंतु बॅकअप अत्यंत महत्वाचं आहे ते जे मिळालेलं आहे. आणि या बॅकअप मुळे मला असं वाटतं 2 धावा त्यांच्या संघासाठी सनी स्पोर्ट्स इंदोलीसाठी ह्या वाचवलेल्या आहेत. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. 19 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं 21 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण उरलेलं आहे. तितकं कठीण निश्चितच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाही, परंतु त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पाहायचंय हनुमंत घाडगे त्याचबरोबर त्यांच्या साथीने संदीप पाटील ही अनुभवाने व्याप्त असलेली जोडी खेळपट्टीवर उपस्थित आहे. मारुती चोरगे बॅकफुटला गेले, त्यानंतर उडवलेला आहे कव्हरच्या डोक्यावरून एक टप्पा घेत असताना अगदी सीमारेषेच्या समोर डीप कव्हर पॉइंटला चेंडू अडवला जातो आणि त्यानंतर फेकी केली जाते. ऑन दी मेरिट ऑफ द बॉल इथे निश्चितच फलंदाजी होते. आणि याचबरोबर सांघिक संघाचा अर्धशतक या धावपलकावर जोडलं गेलेलं आपल्याला
पाहायला मिळालेलं आहे. शांत ठेवलंय प्रत्येक गोलंदाजाने, आपल्या अनुभवाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर विविधता दाखवतायत गोलंदाज. इथे मारुती चोरगेकडे विविधता आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे गती कमी असते गौरव, त्यावेळेस विविधता तुमच्याकडे असली पाहिजे. तिचाच परिचय पुन्हा एकदा दिला आणि एष्ट्यांच्या मागे पोपट चव्हाण यांनी चांगलं यष्टीरक्षण केलं आणि याच बरोबर इथे फलंदाज स्टंपिंगच्या रूपाने बाद झालेले आहेत. स्वतः संघाचे संघमालक हनुमंत घाडगे परतलेत. आता पाहायचं यानंतर कोणते फलंदाज इथे खेळपट्टीचा ताबा घेतील. गिरीश जाधव येत आहेत. मारुती चोरगेचं कौतुक करायला लागेल. खरं तर या गोष्टीची चर्चा अगोदर आपण करत होतो. ज्यावेळेस एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे जर गती कमी असेल तर मग तुमच्याकडे विविधता असलीच पाहिजे. तुम्हाला मिश्रण करताच आलं पाहिजे. अदरवाईज अलीकडे फलंदाज फार स्फोटक झालेले आहेत. एकदा की तुम्ही डिपिक्टेबल झालात म्हणजे तुमचा अंदाज एकदा फलंदाजाने घेतला की त्यानंतर तुमच्या विरोधात तो आग ओकणारी फलंदाजी करत असतो. परंतु अशातच फलंदाजांना जर थांबून ठेवायचा असेल तर तुम्ही मिश्रण करणं गरजेचं असतं आणि तेच मिश्रण योग्य रीतीने आतापर्यंत दाखवलेलं आहे गोलंदाज मारुती चोरगे याने हनुमंत घाटगे यांना बाद केलेलं आहे की जे संघाचे संघमालक आणि त्याचबरोबर कर्णधार या दुहेरी भूमिकेमध्ये आपण कराड प्रीमियर लीग 2023च्या 4थ्या पर्वामध्ये अनुभवत आहोत. नवीन फलंदाज गिरीश जाधव आलेले आहेत. संदीप पाटील अजून उपस्थित आहेत. संदीप पाटीलला मला असं वाटतं कसोटी क्रिकेटमध्ये ज्या संदीप पाटीलने लागोपाठच्या 6 चेंडूंवर 6 चौकारांचा रेकॉर्ड केला तशी फलंदाजी करावी लागेल. स्विच हिट, पहिला चेंडू खेळत असताना स्विच हिट खेळतायत फलंदाज. निर्भीड झालेली आहे अलीकडची फलंदाजी. परंतु इथे गोलंदाज मारुती चोरगेची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. कारण एका षटकाचा इथे स्पेल त्याने पूर्ण केलेला असताना 4 धावा देत एक महत्वपूर्ण गडी बाद केलेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस इक्वेशन जवळ आलं होतं 21 चेंडू आणि 34 धावा असं इक्वेशन अगदी विजय थोडा दृष्टीपथात आला होता फलंदाजी करणारा संघ अर्थात आदी माया स्पोर्ट्स. आणि परंतु त्यानंतर या षटकाने एक मोठा डिफरन्स इथे क्रिएट केलेला आहे. फलंदाजांना शांत ठेवलेले. त्यानंतर इक्वेशन समीकरण आपण बघणार आहोत. 18 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण यानंतर निश्चितच उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मला असं वाटतं नियर अबाउट 170-175चा स्ट्राईक रेट इथे ठेवावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजांना सन्माननीय राजू शिंदे मेहरबान साहेब यांचंही आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं. खरं तर या अगोदर साहेब स्थानापन्न झालेले आहेत परंतु त्यांचं स्वागत करणं कुठेतरी निश्चितच राहून गेलं होतं आणि तुमचंही आयोजकांच्या वतीने सस्नेह सहर्ष स्वागत. कोणती स्पर्धा यशस्वी करायची असेल तर मुख्य व्यासपीठावर मान्यवर जोडले गेलेले अत्यंत गरजेचे असतात. म्हणजे एखादी शाळा आपण पाहिली विद्यार्थ्यांशिवाय शाळा नसते. आकाशामध्ये जर तारे नसतील तर ते आकाशही आपल्याला पाहायला अत्यंत उदास वाटत असतं. तसं एखाद्या स्पर्धेच्या व्यासपीठावर जर पाहुणे मंडळी नसतील तर ती स्पर्धा सुद्धा थोडी खिन्न वाटत असते. आणि मला असं वाटतं मेहरबान साहेबांच्या वतीने जानेवारी महिन्यामध्ये 3 लाखांची एक मोठी स्पर्धा निश्चितच आयोजित केली जाणार आहे. त्या स्पर्धेशी आपण सर्वजण जोडून राहा. चांगलं एक युनिट आता इथे सनी स्पोर्ट्स इंदोलीचा आपल्याला पाहायला मिळतं. बघा अगोदरच्या षटकाने कमाल केली आणि त्यांची बॉडी लँग्वेज बदललेली आहे, त्यांचे हावभाव बदललेले आहेत, त्यांचा आवाज निश्चितच इथे कोलाहल संपूर्ण क्रीडा संकुलामध्ये आपण पाहतो. पूल केलेला आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फटका प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, एक पूर्ण दुसरीसाठी निघाले आणि 2 धावा पाहता पाहता इकडे पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगले धावलेत. 2 धावा पूर्ण करणं या अशा पद्धतीच्या ग्राउंड मध्ये तितकं शक्य नाही कारण ग्राउंड मध्ये कोणतेही अडथळे नाहीत. अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातो. बाउन्स सुद्धा योग्य आहे. व्हेरिएबल बाउन्स इकडे मिळालेला नाही आउटफील्डवर. चांगली आउटफील्ड आहे. 15-26 असं समीकरण. हा फटका मला असं वाटतं फसलाय कारण अगदी बॅटच्या टो एंडला चेंडू इथे कनेक्ट झालाय. क्षेत्ररक्षकाने इथे टिपला झेल आणि फलंदाज संदीप पाटील बाद झाले.
मला असं वाटतं एक प्लॅनिंग आहे आदिमाया स्पोर्ट्स हनुमंत घाडगे या कर्णधारांचं, कारण त्याने बंडा पाटील सारखा एक स्फोटक फलंदाज अजूनही राखून ठेवलेला आहे. एखाद्या आंब्याच्या झाडाकडे जर तुम्ही पाहिलं तर पानांच्या मध्ये आंब्याची कैरी जशी लपून राहिलेली असते गौरव, त्या पद्धतीने लपून ठेवलेला आहे बंडा पाटील सारख्या फलंदाजाला, आणि योग्य वेळेला बंडा पाटीलचाही वापर झालेला आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज गिरीश जाधवच्या सोबतीनं वैभव सूर्यवंशी आलेले आहेत. पाहायचंय बंडा पाटीलचं येणं अजून बाकी आहे. त्याचबरोबर आणि अजूनही ओंकार शिंदेचं येणं बाकी आहे. इथे पूल करायचं होतं. पाहायचंय चांगलं एसटी रक्षण झालं. ज्यावेळेस एसट्यांच्या लगत तुम्ही उभे असता आणि 22च्या रूपाने ही धाव पूर्ण झाली. एसट्यांच्या लगत ज्यावेळेस तुम्ही उभे असता आणि चेंडूने जर फिरकी घेतली किंवा फलंदाज तुमच्या सरळ रेषेमध्ये आले, तर गौरव एक एसटी रक्षक म्हणून चेंडूवर नजर ठेवणं अत्यंत कठीण होत असतं. परंतु इथे या एसटी रक्षकाचं आपल्याला कौतुक करावं लागेल. पोपट चव्हाण आहेत तिकडे, आणि आपण जर पोपट चव्हाण यांच्याकडे पाहिलं तर मला असं वाटतं विदाऊट शूज मैदानामध्ये ते खेळत आहेत, म्हणजे निश्चितच फूट इंजुरी आहे. परंतु या सगळ्या गोष्टीवर मात करत असताना दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. इथे निश्चितच पोपट चव्हाण यांच्याकडे फलंदाजीमध्ये फार लवकर बाद झाले होते, निराश केलं होतं. परंतु इथे एसटी रक्षक म्हणजे संपूर्ण संघाचा पाठीराखा असतो, आणि आतापर्यंत त्याच पद्धतीची कामगिरी केलेली आहे. या अगोदर एक झेल सुद्धा सुंदर रीतीने पोपट चव्हाण याने पकडला होता. क्षेत्ररक्षण करणारा संघ अधिकचा वेळ तुम्ही खर्च करत आहेत, आणि म्हणून पंचांच्या वतीने तुम्हाला अगोदर एक निश्चितच वॉर्निंग दिली जाईल, आणि त्यानंतर कदाचित तुम्हाला पेनल्टीचा सुद्धा सामना करावा लागेल. या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य राखणं कर्णधार आणि सर्व संघ सहकारी आपणासाठी अत्यंत गरजेचं आहे. अनिल इंगवले सेकंड स्पेल मध्ये आमंत्रित केले गेलेले आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेरून पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑर्डरचा फटका आपण पाहतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण दुसरीसाठी निघतील. दोन्हीही गाड्या एका एंडला होत्या, परंतु त्यानंतर कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. चित्त्याच्या चपळाईने खरं तर ते धावलेत, आणि निश्चितच आर्मीसाठी फार मेहनत करतायत ते, आणि म्हणूनच इतकं ग्राउंड क्लिअर करू शकलेत. त्यांचंही कौतुक असेल. स्वतःच्या विकेटचं महत्व त्यांना माहित आहे, आणि प्राइस तुम्हाला तुमच्या विकेटची प्राइस माहित असणं फार गरजेचं आहे. अनिल इंगवले यांचं कौतुक करावं लागेल. 2 षटका हाताळली, 18 धावा खर्च केल्या, आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स अनिल इंगवले यांनी निश्चितच मिळवून दिलेल्या आहेत. त्यामुळे या सामन्यातील चुरस निश्चितच वाढलेली आहे. यानंतर आपण जर पाहिला तर 12 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण उरलंय. अधिकचा वेळ खर्च करू नका, सामन्याचा रिदम लॉस करू नका, लगेचच सामना सुरू करा.
12 चेंडू 24 धावा असं समीकरण असताना सामना पुन्हा एकदा रिझ्यूम होतोय, पुन्हा एकदा सुरू होतोय. गोलंदाज समालोचन कक्षाच्या वतीने वापरले जात आहेत ते म्हणजेच लारा शरद रावते अर्थात लारा स्वतः संघाचे संघनायक आहेत. 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असताना इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याचबरोबर मला असं वाटतं ओमकार शिंदे आणि बंडा पाटील या दोन फलंदाजांचं येणं अजूनही बाकी आहे आणि या दोन फलंदाजांना निश्चितच कर्णधाराने शेवटी अगदी फिनिशिंग टच देण्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजे हा सामना अत्यंत रंगतदार होणार आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकला तर जाधव आहेत. यावेळेस क्रॅकिंग ऑर्डरचा फटका इथे फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिला. एक धाव निश्चितच फक्त मिळाली. गिरीश जाधव या अगोदर गोविंद जाधव सुद्धा आपण पाहिले होते. इथे गिरीश जाधव आहेत आणि त्यांच्या साथीने वैभव सूर्यवंशी अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. एका बाजूने वैभव, एका बाजूने गिरीश. वैभवला वैभवशाली कामगिरी इथे निश्चितच खेळपट्टीवर करावी लागेल. यानंतरच्या सामन्यासाठीची तयारी करत असताना निश्चितच शॉर्ट टीम मीटिंग घेतली गेली, हडल केलं गेलं आणि त्यामध्ये डिस्कशन निश्चितच झालं. सहारा स्पोर्ट्सच्या वतीने चांगली तयारी त्यांनी इथे केलेली आहे. एकजूट होता आला पाहिजे तुम्हाला एक संघ म्हणून, कारण क्रिकेट हा 11 खेळाडूंनी युक्त असताना खेळला जातो. त्यांची एक टीम बनवली जाते. संपूर्ण संघ ज्यावेळेस एकजूट होऊन खेळतो त्यावेळेस तुमची युनिटी ही तुमची ताकद असते. युनिटी इज स्ट्रेंथ असं म्हटलं जातं आणि ती स्ट्रेंथ बऱ्याचदा तुमच्या संघाच्या हितासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असते. इथे या 2 चेंडूंवर एकेरी धावा आलेल्या आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये निश्चितच पोहोचतोय. फुलटॉस आहे. यावेळेस मनगटाची ताकद वापरले इथे आणि क्षेत्ररक्षकाला भान राखता आलं नाही. अत्यंत आरामशीर पद्धतीने हा झेल टिपला, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या पलीकडे उभे होते. मला असं वाटतं सीमारेषेच्या आतमध्ये जर असते तर तरीही हा झेल तिकडे टिपता आला असता. म्हणजे सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला दुहेरी जबाबदारी असते. चेंडूवर सुद्धा नजर ठेवावी लागते, त्याचबरोबर सीमारेषेवर सुद्धा नजर ठेवावी लागते आणि यामध्ये या क्षेत्ररक्षकाने निश्चितच चूक केलेली आहे. आता ही चूक किती महागात पडेल, या सामन्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा किती मोठा परिणाम असेल हे आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाज शरद रावते तयार. स्विच करण्याचा प्रयत्न आहे. ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आले होते. माणसाचं मरण जवळ आल्यानंतर माणूस ज्या पद्धतीने हातपाय चालवत असतो त्या पद्धतीने बॅट फक्त चालवली. इक्वेशन कडे आपण नजर टाकूया. 8 चेंडू आणि 16 धावा म्हणजे 200चा स्ट्राईक रेट. जिथे 12 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण होतं, हा षटकार जर इथे आला नसता तर या सामन्यामध्ये मला असं वाटतं एक वेगळ्या पद्धतीचा बदल आपण अनुभवू शकला असतात. यावेळेचा हा फटका सुद्धा चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. इथेही त्या क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चूक केली. आणखी एक चौकार आला निर्णायक आणि मोक्याच्या क्षणाला. अशा पद्धतीची दिरंगाई, अशा पद्धतीची क्षेत्ररक्षणातील ढिलाई तुमच्या संघाला मला असं वाटतं पराजयाच्या गर्तेमध्ये घेऊन जाऊ शकते आणि त्यापासून जर वाचायचं असेल तर क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. विशेषतः गोलंदाजाची पाठराखण करावी लागेल. एखाद्या फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण करणं एक गोलंदाज म्हणून गौरव अत्यंत कठीण असतं आणि अशातच 11 खेळाडू असतात एका संघामध्ये. क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण चांगलं केलं की सामन्यामध्ये इतर संघ सहकाऱ्यांचं मोराल अप होत असतं आणि अशातच एक वेगळं स्पिरिट निर्माण होत असतं. किती आहे 7-12. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळलंय आता या फलंदाजाने. या अगोदर तुम्ही दिलेलं आहे त्यांना जीवदान आणि जखमेवर चोळलं गेलं मीठ. हा चौकार. गिरीश जाधव अत्यंत प्रभावीपणे खेळतायत. अगदी चौकार षटकारांची आतषबाजी त्यांची आपण पाहिली आणि बऱ्याचदा आपण बघत असतो निश्चितच एखाद्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलं की त्यानंतर ते त्वेषाने खेळत असतात, अधिक आक्रमकतेने खेळत असतात, भेदक फलंदाजी करत असतात. इक्वेशन कडे आपल्याला नजर टाकावी लागेल. धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 74 आणि यानंतर 6 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण उरणार आहे. सहा चेंडू 8 धावा असं समीकरण निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सौरभचा हा शॉर्ट कॅमिओ अत्यंत महत्वाचा राहिलेला फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. गिरीश जाधव इनफॅक्ट तिकडे आहेत आणि 7 चेंडूंचा सामना करत असताना 16 धावांवर खेळत आहेत. वैभव सूर्यवंशी अँकरिंग रोल प्ले करतायत. त्यांना माहित आहे
चांगल्या पद्धतीची फटकेबाजी गिरीशच्या वतीने होते आणि म्हणून स्ट्रायकिंग एंडला गिरीशला आणण्याची जबाबदारी सुद्धा त्याने स्वीकारलेली आहे. 6 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं आणि पाहायचं इथे कोणती अशी अनिश्चितता आहे जी फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना जिंकण्यापासून रोखू शकते, हे प्रेक्षकांसाठी पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल केला गेला. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज मारुती चोरगे, ज्या गोलंदाजाने 4 धावांचं षटक हाताळलं होतं, एक गडी बाद केला होता, अर्थात हनुमंत घाडगेला बाद केले होते, ते गोलंदाज. मारुतीची ही चमक या अगोदर आपण पाहिले. 6 मध्ये 8 धावा रोखल्या जातील का? कमी गतीने चेंडू इथे फेकलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, हुक केलं आणि चेंडूला पाठवलं लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. विजयाच्या या उंबरठ्यावर निश्चितच इथे आणलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाज वैभव सूर्यवंशी. याचा निश्चितच हा अत्यंत निर्णायक षटकार. यानंतर 2 धावांची गरज असेल. 5 चेंडूंचा खेळ निश्चितच शेष आहे. आदिमाया स्पोर्ट्स चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. या अगोदर थोडी पडझड त्यांची झाली होती, बॅकफुटला होत्या सामन्यामध्ये, परंतु हार मानली नाही. लीग क्रिकेटचं हे वैशिष्ट्य असतं. अनेक गावांमधून खेळाडू आपण एकत्र करतो, त्यांचा संघ फ्रेम करत असतो, संघाची बांधणी होते आणि म्हणूनच 11च्या 11 खेळाडूंकडे पोटेन्शियल असतं. सामना कोणत्याही क्षणाला फिरवणारे अनेक खरं तर फलंदाज तुमच्याकडे असतात, गोलंदाज तुमच्याकडे असतात आणि तेच या सामन्यामध्ये आपण पाहिलंय. कधी गोलंदाजी करणारा संघ समोर आला तर कधी फलंदाजी करणारा संघ निश्चितच वरचढ ठरलेला आपण पाहिला. 4 चेंडू आणि 2 धावा डिफेंड करायचे आहेत. असाच फलंदाज बंडा पाटील जात आहेत. गिरीश जाधवचा तो जो झेल निश्चितच त्या क्षेत्ररक्षकाने सीमारेषेच्या बाहेर पकडला होता, त्या झेलने या सामन्यावर फार मोठा दुरोगामी परिणाम निश्चितच टाकलेला आहे. कारण त्यानंतर 2 चौकार आले गौरव आणि एक षटकार सुद्धा आला. म्हणजे गिरीशने त्याला जे जीवदान मिळालं त्याचा पुरेपूर वापर केला. एकदा की जीवदान मिळालं एखाद्या फलंदाजाला की त्याच्या मनातील भीती कमी होत असते आणि त्यानंतर तो अधिक आक्रमकतेने खेळत असतो. आग ओकणारी फलंदाजी आतापर्यंत गिरीशने केली आणि म्हणून क्षेत्ररक्षण हे जे ऍस्पेक्ट आहे क्रिकेटचं, त्यामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणं महत्वाचं आहे. 4 चेंडू 2 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. बंडा पाटील तयार. चोरगेचा हा फुललेचा चेंडू आहे. स्वीप करायचं होतं, पंचांकडे दाद मागतायत, पंच सहमती दर्शवत नाहीत. निश्चितच या सामन्यामध्ये गोलंदाज मारुती चोरगे याने या अगोदर चांगलं स्पेल हाताळलं होतं आणि इथेही मला असं वाटतं प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. 3 चेंडू 2 धावा. इथे आडव्या बॅटने फटका सजवला, स्वीप केला, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. याच बरोबर चेंडू सीमा पार आणि मिळाला हा चौकार. आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकलेला आहे तो म्हणजे सनी स्पोर्ट्स इंदोली संघाला पराजित करत असताना आदिमाया स्पोर्ट्स या संघाने हनुमंत घाडगे स्वतः संघाचे संघनायक, त्याचबरोबर संघ मालक, तुमचं निश्चितच आम्ही अभिनंदन करत आहोत. चांगला खेळ सनी स्पोर्ट्स इंदोलीचा सुद्धा राहिला. कारण बरकत शेखचा तो जो झेल आला होता, त्याचबरोबर चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती. ती मारुती चोरगेची फलंदाजी सुद्धा त्यांची चांगली झाली होती. परंतु या सामन्यामध्ये अंतिमतः विजय मिळवला तो